वाद 100% बरोबर आहे का? या साऱ्या विचारातून मला एकच मुद्दा स्पष्ट करायचा आहे, की विकास आणि प्रगल्भता ही काळावर अवलंबून आहेत. ज्ञान हे निसर्गाला पुसत मिळवायचे आहे. विचारच झाला पाहिजे पुढे-पुढे. ती हळद आणि हो गोरी असं करून चालणार नाही. मग एक दिवस अँड्रूज यांनी विचारलं, की स्वामीजी, विकासासाठी योग्य वेळ आणि पुरेसा समय हवा. हा निसर्ग नियम मला कळला. पण समय किंवा काळ किंवा वेळ याचा शास्त्रीय अर्थ काय? स्वामीजींनी सांगितलं, की सूर्याच्या गतीवरून आणि घड्याळावरून कळणारा काळ हा भौतिक काळ आहे. जसं आपण म्हणतो सकाळ झाली, संध्याकाळ झाली. काल, आज, उद्या हे आपण भौतिक काळ आहे. दुसरा काळ काय आहे? दुसरा प्रकार तो आहे मनोनिर्मित काळ, जो अतिशय सूक्ष्म असतो. तो मानसिक प्रतिमेचा, विचारांच्या कल्पनेचा व मनोधारणेचा काळ आहे. म्हणजे काय? तर हा मानसशास्त्रीय काळ मनाच्या पातळीवर चालतो. त्याची उदाहरणं म्हणजे आपण पटकन लक्षात येत नाही. हा मानसिक काळ स्मृतीवर अवलंबून असतो. म्हणजे त्याचा उगम आठवणीतून होतो. अंतर तोडण्याला त्याला फार प्रत्यक्ष काळ हा वाहनावर किंवा चालण्याच्या वेगावर अवलंबून असतो. पण कल्पनेने आपण दिल्लीत असतो. तर मन दक्षिण भारतात भटकत असतं. म्हणजे आताही आपलं सगळं जे काही चाललंय चर्चा, तर अनेक जण कुठे-कुठे फिरून पण आलेले आहेत. कोणाचं चाललं असं तर 5 वाजता चहा करायचा आहे. मग 6 वाजता मिस्टर येतील. मग मुलांचा खाण्याचं करायचंय. मग आज रात्री भाजी काय करायची आहे. आपण फिरतो, सगळीकडे फिरतो. सातत्याने फिरत असतो. मग इथून समजा मला आत्ता विचार येतोय, की मला आता दिल्लीला जाऊन हे काम करायचंय. आपण विचार करायला लागतो. म्हणजे त्या क्षणी आपण दिल्लीला पोहोचलेलो असतो. पण प्रत्यक्ष दिल्लीला पोहोचायला किती वेळ लागणार आहे तो वेगळा. तर तो भौतिक काळ, तो बाह्य काळ आणि हा आतला काळ मनाचा हा अतिशय कमी तुमच्या हातात आहे, आपल्या हातात आहे. आपण किती वेगाने तो जातो आणि येतो. तो हा याला म्हणतात मानसशास्त्रीय समय. काहीतरी होण्यासाठी केलेला वेळेचा अंदाज हा मानसशास्त्रीय काळ आहे. काहीतरी होण्याची धडपड, क्रिया, पद्धती हा मानसिक काळ. असणे आणि होणे यात खूप मोठं अंतर आहे. काहीतरी होणे, त्यासाठी धडपडणे, ध्येय, आदर्श, भविष्याचा अंदाज घेत राहणं, हे सारं मानसिक काळात येतं. हे सारे प्रकार ज्याला आपण काळ म्हणतो त्यात येतात. म्हणजे मला हे बनायचंय. मला एवढे पैशाचा पगार माझा एवढं प्रमोशन होईल. हे सगळं मानसिक आपण तयारी करतो या सगळ्या गोष्टीची. हा मानसिक काळ आहे. मानसशास्त्रीय समय असा आहे. तर याच क्रमाने, सवयीने, उदाहरणाने आपण सांगू शकतो, की आत्मज्ञान, परमात्म्याचा साक्षात्कार यासाठी पण काही मानसिक कल्पनामय काळ आवश्यक आहे. पण ते सारे खोटे व काल्पनिक धारणेत मनाच्या प्रतिमेत येतो. म्हणजे आपण कल्पना करून, विचार करून, इमॅजिनेशन करून, व्हिज्युअलायझेशन करून आपल्याला असं काही होत नाही. आपण जितक्या पटकन माझं प्रमोशन या वेळेपर्यंत होईल, मी एवढा अभ्यास केला की एवढे मार्क मिळाले मला की इकडे मला ऍडमिशन मिळेल. हे सगळे आपण जे कल्पना करून, विचार करून जो मानसिक पातळीवरती जातो, ते आपल्याला एक डेफिनेट काहीतरी आपल्याला पाहता येतं, सांगता येतं, विचार करता येतो. तसा आत्मज्ञान किंवा परमात्म्याचा साक्षात्कार यासाठी आपल्याला काल्पनिक किंवा मानसिक काळ मुळीच आवश्यक नसतो. तो आपल्याला कळत नाही. तर जो अहंकार किंवा जो मी आहे, जे माझं मीच व्यक्तिमत्व आहे, हे जोपर्यंत आपलं जात नाही, तोपर्यंत आपल्याला आत्मसाक्षात्कार हा होणं शक्य नाही. म्हणून अहंकाराचं स्वरूप समजून घेणं, स्वला जाणणे हेच आत्मज्ञान आणि मनोविज्ञान आहे. अहंकार हे काळाचे अपत्य आहे. अहंकाराचे मूलद्रव्य काळ, जो स्मृतिरूप आहे, जो असा विचार करतो की मी पूर्णतेला, सिद्धीला किंवा परमात्म स्वरूपाच्या काळाच्या वाटेनेच पोचेल. विचार ही स्मृतीची प्रतिक्रिया आहे. तो विचार म्हणजेच काळ. तर जसं ते म्हणतात, की तुम्ही बसमधून, रेल्वेतून, कारमधून जेव्हा प्रवास करता, तेव्हा आपल्याला बाहेरचं आणि आतलं आपण बघत असतो, अवलोकन बघतो. बाहेर काय आपल्याला दिसतं? जंगल आहे, रान आहे. शहरातून एकटं किंवा कोणाबरोबर प्रवास करत असताना आपण हे सगळे निरीक्षण करणं आवश्यक आहे. तुम्ही एखाद्या मित्राशी बोलताय किंवा इतर कोणाशी बोलत असताना तुमची मानसिक क्रिया, प्रतिक्रियांचे तुम्ही सावधपणे निरीक्षण करा. तुम्ही जे काय करीत असाल, विचारमग्न व्हाल, विकार आणि भावना यांच्या आहारी जाल, तेव्हा तुम्ही सावध व्हा. तुमच्या विचारांचा मागोवा घ्या. तुमच्या प्रतिक्रियांचा आवाज ऐका. त्यातून गुंतून पडू नका. गुंतून पडलात,
तर त्याच्यामध्ये तुम्ही बेसावधपणे अडकलात. आणि हे तुमच्या लक्षात येणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि जेव्हा तुम्ही हे दररोज कराल तेव्हा तुमचं मन अतिशय शुद्ध, स्वच्छ, सावध, जिवंत, स्तब्ध, शांत आणि निशब्द आणि निर्विकार बनेल. मग अजून एक वर्ष जास्त काय पाहिजे? मग आपोआपच मग आपण परमात्मा स्वरूप बनतो आणि मग लीन, तल्लीन आणि विलीन व्हायला आपली सुरुवात होते. असे शांत क्षण जेव्हा आपल्या अंतरात निर्माण होतात, तेव्हा आपला अभिनव घटना घडतात. शांती ओळखता येते, ती अभिनव शांती ओळखता येत नाही. ती परमशांती भव्य दिव्य असते आणि त्यालाच आपण आत्मदर्शन किंवा परमेश्वर प्राप्ती असं आपण म्हणू शकतो. त्याला तुम्ही नाव काही द्या, पण आपण तेव्हा मन तद्रूप झालेलं असतं. ती अवस्था विचार निर्मिती करत नाही, म्हणून आपण आपण मनाने ती बनवलेली नसते. तर प्रत्येक व्यक्ती ही अविभाज्य स्वयंपूर्ण नाही, तर तो मनाने निर्माण केलेल्या अनेक प्रतिमांचा संमिश्र परिणाम असतो. व्यक्तिमत्वाच्या छटांनी, खोट्या प्रतिमांनी, बहुविध मुखवट्यांनी प्रत्येक व्यक्ती नटलेली आहे. व्यक्ती ही स्थानिक बंधनांनी बांधली आहे. उदाहरणार्थ हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, इंग्रज, अमेरिकन, जर्मन, भारतीय. जग खरं म्हणजे एक राज्य, एक कुटुंब आहे. पण माणूस त्या स्वार्थामुळे, रूढीमुळे मानत नाही. हिंदूचा राग वेगळा, ख्रिश्चनाचा क्रोध वेगळा असं काही नसतं. तर भारतात आणि इतर देशात भौतिक भिन्नता जरी असली तरी मानसिक ताणतणाव, चिंता यात काहीही फरक नाही. तर या जगामध्ये पूर्णतः दुष्काळ, प्रेमाचा दुष्काळ आहे, स्नेहाचा खडखडाट आहे. जणू काही जग हे पूर्णतः स्वयंकेंद्रित झालेलं आहे. प्रत्येक समाजात व्यक्ती सर्वत्र स्वार्थ बोकाळला आहे. मनुष्य जीवनाला खरं तर फार मोठा अर्थ आहे, पण आपण ते सगळं विसरून गेलोय. समाजात जी सुधारणा होतीये ती अपूर्ण आहे. कुत्र्याचं शेपूट जसं सरळ करण्याचा प्रयत्न म्हणजे समाज सुधारणा. ती राजकीय सत्तेने, धर्माच्या उपदेशकाने, सक्तीने, प्रेमाने होत नाही. राजकीय पक्ष धर्मभेद यांना खतपाणी घालीत राहतात. नवे नवे झेंडे, नवे नवे पंथ, पक्ष तयार करून समाजात फूट पाडतात आणि सतत धर्मयुद्धाला पाठिंबा देतात. धर्मभेद निर्माण करून शांतीची भाषा बोलत राहतात. तर हे सगळं जग जे आहे हे आपल्याला परममुक्त सद्गुरू स्वामींपासून प्रेरणा घेऊन आपल्याला हे सगळं सोडून ही जीवनमुक्त अवस्था निर्माण करणं ही खूप आवश्यकता आहे. त्या गोष्टींची आवश्यकता आहे. तर मला वाटतं इथपर्यंत आज आपण थांबूयात, कारण अजूनही खूप काही काही गोष्टी जड वाटतात. सांगताना जड वाटतं, तर तुम्हाला पण थोडस अवघड पण वाटत असेल, मॅडम, पण मला विषय एक थोडासा. शंका होती. हा. हा, शंका होती श्रद्धा चाफेकर. ते तुम्ही जे मगाशी एक्सप्लेन केलं ना, मनाचं काहीतरी वेळ आणि भौतिक वेळ. तर ते भौतिक वेळ दिल्लीला जायचं कळलं की ऍक्च्युअल आपल्याला वेळ लागतो बसनी किंवा ह्यानी. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मनानी म्हणजे आपण जेव्हा विचार करतो ते विचारांची इतकी फास्ट असते की आपण तिथे आपल्या विचारांमध्ये जाऊन पोचतो, असं असं म्हणायचंय का तुम्हाला ते? हो, बरोबर. अच्छा. म्हणजे फिजिकल चालण्यापेक्षा आपण म्हणजे थोडक्यात व्हिज्युअलायझेशन किंवा जे आपण मॅनिफेस्ट करतो ते फास्ट होतं असं तुमचं म्हणणं, रादर दॅन फिजिकल पोचतो असं म्हणायचंय का ह्या इथे म्हणजे तुम्हाला? आता आता माझा प्रोग्राम ठरलाय उद्या मला दिल्लीला जायचंय. म्हणजे उदाहरण, हा. अमुक अमुक गोष्ट करायची, तर मी कधी कधी असा विचार, असं काही स्वयंपाक करताना किंवा हम्म. टीव्ही बघताना किंवा कोणाशी बोलताना सुद्धा मी पटकन एका क्षणात मला तो विचार येतो, अरे मी दिल्लीला उद्या हा ह्याच हा. असणार आहे, मग मी ते असं हम्म. करणार आहे. मग ते हम्म. सो तुम्ही पोचलात तिकडे. त्या पोचायला ओके. तुम्हाला फिजिकल वेळ लागत नाहीये, हम्म. हो ना. तसं हा, भौतिक बरोबर. वेगाला जास्त वेळ लागतो, मनाचा वेग हा येस. फास्ट असतो. हा हा हाच हा. तो भाग आहे. हा. पण त्यांचं असं म्हणणं आहे की पण आता आपल्याला जर अंतिम जो परमेश्वर साक्षात्कार, हम्म. आत्मबोध किंवा काय, हम्म. तर हम्म. जसं माहिती की दिल्लीला पोहोचायला बाबा एवढं, विमानाने गेला तर 2 तासात पोहोचाल, हम्म. रेल्वेने गेला तर 24 तास किंवा काय जे तास लागतील, हम्म. मनाने काही क्षणात पोहोचाल. हे हम्म. आपल्याला काहीतरी माहिती तरी आहे. हो हो हो. पण परमेश्वरा प्राप्ती किंवा आत्मबोध किंवा ही जी गोष्ट आहे याला हम्म. किती वेळ लागेल हे आपल्याला नाही सांगू शकत, कारण आपल्याला ते ओके. माहीतच नाही. तो रस्ताच माहिती नाही आपल्याला त्या हा गोष्टीचा. हा हा हा. ओके ओके. हे 3 भाग आहेत हा. एकूण.
आणि त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येकाच्या कार्मिक प्रमाणे आणि ह्याच्याप्रमाणे ते मिळत असणार आत्मज्ञान, एक्झॅक्टली, बरोबर ना? एक्झॅक्टली. त्याला त्यामुळे असं काही आज साचा काही उद्या नाहीये. उठून साचा नाही, उद्या उठून एखाद्या माणसाला पटकन होईल, एखाद्याला 10 जन्म लागतील. सो इथे ठोस सबूत किंवा ठोस प्रिन्सिपल पक्क असं काहीच नाहीये या रस्त्यावर, काहीच नाही. तर अध्यात्माच्या जसं रस्त्यावर. अष्टावक्र गीतेमध्ये सांगितलं ना, की राजा जनक ला एनलायटनमेंट झाली, तेव्हा तो असं म्हणतात, की तो जेव्हा घोड्यावर बसता बसता रिकी भाता घेता घेता त्या क्षणी हा हा त्याला ते एनलायटनमेंट झाली, त्या क्षणी त्याला हा तो साक्षात्कार झाला. हा तर हा ते हा कुठल्या क्षणी कसा आणि किती वेळात हा. येईल आपल्याला नाही सांगता पण येत. तो जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो किंवा आत्मज्ञान एखाद्याला होतं, तेव्हा ते त्या माणसाला कळतं ना, त्याच्यासाठी काही कुठला अध्यात्माचा रस्ता माहिती असणं नसण्याची काही फरक पडत नाही. नाहीतर हो. एखाद्याला तो आत्मज्ञान होईल आणि त्याला कळणारच नाही की मला आत्मज्ञान झालंय, असं पण होऊ शकतं. नाही, म्हणजे काही आत्मज्ञान म्हणजेच माहितीच तो नाहीये ज्ञान काही. ज्ञान त्यालाच होतं ना, म्हणजेच त्याला झालं आत्मज्ञान. असं अच्छा, नाही होत की त्याला झालंय पण त्याला माहितच नाहीये. असं नाही म्हणजे ते होणार काय, ना. हा मग तेच, कारण हा इतका अज्ञात रस्ता आहे ना, म्हणजे प्रत्येकाची अनुभूती वेगळी आहे. अनुभूती प्रत्येकाची वेगळी आहे आणि ते शब्दाच्या पलीकडलं आहे सांगणं. कारण जोपर्यंत तुम्हाला स्वतःला ते होणार नाही तोपर्यंत ते कळणार नाही. तर स्वतःला बरोबर. होतंय हे त्या स्वतःला तरी कळायला पाहिजे, असं माझं म्हणणं. कारण ज्याला दीक्षा घेतलेली आहे त्यांना ते माहिती आहे कुंडलिनीचा प्रवास किंवा त्या तिकडे जाणं. ज्या लोकांनी दीक्षा घेतलेली नाहीये आणि नुसतंच ध्यान करतायत वर्षानुवर्ष, अशा माणसाला नुसती पुस्तकं वाचून एखाद्या वेळेला अनुभूती होईल किंवा अनुभव येईल, तर त्या माणसाला ते कसं काय समजावं की अरे आपल्याला हे हिरा गवसला किंवा हे सगळं आपल्याला खजिना हाती लागला, हे आता ह्याच्या पलीकडे काहीच दुसरं नाही, हेच ते खरं जे मिळवण्यासाठी जन्मोजन्म माणसं तडफडतायत आणि हे झाल्यानंतरच ती मानसिक शांतता आहे, हे एखाद्याला समजायचं म्हटलं तर ते सुद्धा शब्दात मांडणं कठीण आहे. तर मग ते व्हायचं, ते कळला ना प्रश्न माझा काय आहे? हो, हो. हा पण जसं तुम्ही म्हटलं तसं एखाद्याला दीक्षा मिळणं म्हणजेच त्याला तो तिथे पोहोचतो असं नाही. दीक्षा मिळणं म्हणजे काय, तर त्याची कुंडलिनी शक्ती फक्त ऍक्टिव्हेट केली जाते. हा. पण असं नाहीये की दीक्षा मिळूनच कुंडलिनी जागृत होईल. ओके. कुंडलिनी कशानेही जागृत होते. म्हणजे अच्छा. जनरली बायकांचं जेव्हा डिलिव्हरी होते त्यावेळेला कुंडलिनी जागृत होते आपली. ओ. अच्छा. त्यावेळेला. तो अच्छा. निसर्गामध्ये खूप मोठ्या-मोठ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला कळत नाहीत. पण हम्म. असं काही नाही की तुमची ती जागृती किंवा तुमची दीक्षा गुरूंनी केल्यानेच तुमचं सगळं ज्ञानासाठी तुम्ही पुढे जाता, असं काही नाही. ओके. असं कुणाला काही नाही. कसं अच्छा काय अच्छा. होईल आणि त्यांनी कुठल्या जन्मात काय साधना केली असेल किंवा ओके. त्याचे काय संस्कार झाले असतील आणि हा कुठल्या हा वेळेला हा. काय होईल, यू नेव्हर नो. म्हणजे आपल्याला सगळं काहीच माहित अनप्रेडिक्टेबल हां. आहे, सगळं हो, अनप्रेडिक्टेबल आहे. हो, ठोस हो. सबूत किंवा असं काही असं 2 अधिक 2 4 जसं लिहिलेलं आहे किंवा मॅथमॅटिक्स आहे, सायन्स आहे, तसं ह्या रस्त्याला कुठेही प्रेडिक्शन नाही, काही नाही, अनप्रेडिक्टेबिलिटी आहे आणि प्रत्येकाच्या कार्मिक तुमच्या ह्याच्याप्रमाणे ते कधी मिळणार केव्हा मिळणार म्हणजे ते तसं आहे. म्हणजे कोणी असं बरोबर. ठोसपणे आता सांगू जसं नाही तुम्ही शकत म्हणलात, आहे. की तुम्ही परवा नव्हतात कदाचित, तेव्हा तुम्ही हा, म्हणलात, दोन की नव्हते, मी तेव्हा मी मंगळवार एक बुधवार उदाहरण नव्हते. असं सांगितलं होतं. मी असं उदाहरण सांगितलं होतं, की असं इमॅजिन करा, की एखाद्या व्यक्तीने साजूक तूप कधी खाल्लं नाहीये. हा. ठीक आहे. मी उदाहरण दिलं होतं. पण साजूक हम्म. तुपाचा शिरा आणि डालडा तुपाचा शिरा हे 2 समोर ठेवले. तर साजूक तुपाचा खाल्ल्यानंतर तो म्हणतो, की मला हा हो जास्त छान वाटतोय. हो, फरक हे कळेल, त्याला तेवढा कुठून कळेल. ज्ञान झालं? हे ओके. ज्ञान त्याला कुठून झालं? त्याला कोणी शिकवलं नाहीये, की नाही, हे चव चांगलं आहे. कळली त्याला. हां. चव हम्म. कळली किंवा अजून काही इंद्रिय जी आहेत आतली, हा हा. त्या इंद्रियांनी त्यानं सांगितलं. सो राईट. प्रत्येकामध्ये ती इंद्रिय किंवा त्या सगळ्या अच्छा. गोष्टी मनुष्य शरीरामध्ये त्या दिलेल्या आहेत. हा पण हेच. प्रश्न तोच ओके. आहे, की आपण बाहेरच्या इंद्रियांवर जास्त अवलंबून आहात आपल्या आनंदासाठी आणि या स जेव्हा आपण तिथून बाहेर पडतो, हा हा. कारण आपण सतत तोच विचार करतो ना आपला. मग आता राईट. उदाहरण म्हणजे संसारिक ह्याच्यामध्ये मग मुलाचं लग्न कधी होईल, मग ते असं स्वयंपाक काय करायचा, मग उद्या सकाळी काय भाजी आणायची, मग संध्याकाळी काय करायचं, मग हे पदार्थ काय करू, मग ही असं म्हणाली, मग त्या सिरियलमध्ये त्या बाईचं असं झालं, मग तिचं लग्न कधी होईल, मग ती कधी मरणार. म्हणजे हे काहीच गरज नसलेल्या गोष्टी हा हा. वरती आपण विचार करतो आणि आपण अनेक प्रकारची एनर्जी त्यात वाया घालवतो. ओके. पण ह्याच्या जागी ही एनर्जी वाचवून, म्हणजे हा आता हा समजा मला संध्याकाळी काय स्वयंपाक करायचा आहे, हा ह्याचा हा. विचार म्हणजे मी अशा भरपूर बायका बघितल्यात. माझ्या हम्म. घरातल्या सुद्धा आहेत, माझी आई हा सुद्धा हा आहे.
हा हा. की सकाळचा स्वयंपाक झाला की तिचा दिवसभर ही गुणगुण की संध्याकाळी काय करायचं. संध्याकाळी काय करू? ओके. म्हणजे संसार इतके वर्ष करूनही तुम्ही त्याच्यावर केवढा वेळ घालवता. ओके बरं, ओके ओके. मी तुम्हाला सांगितलं समजा म्हणजे आई संध्याकाळी काय करू, संध्याकाळी काय करू. मी हम्म. तुला खूप वेळा समजावते. आता तुझ्याकडे 4 भाज्या घरात आहेत, बरोबर हा आहे. हा. हम्म त्यातली कुठे तर तुला एवढ्या वर्षाचा अनुभव आहे स्वयंपाकाचा. तू हम्म समोर 5 मिनिटं जेव्हा ठरवशील की आता मी स्वयंपाकाला चालले, तेव्हा समोर तुझ्या समोर ज्या काही इन्ग्रेडियंट दिसत आहेत, आता माझ्याकडे हम्म. मला ही भाजी करायची आहे, तरी लागणारे साहित्य माझ्याकडे आहे का, आहे, हा हा करून हा टाकलं. हा. पण मग मी म्हणलं एकदा तू पनीर कर चल. हा तर ती हा. म्हणली पनीर नाही आपल्याकडे. मग म्हणलं विचारते कशाला, मग काय करू काय करू. म्हणजे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा ओके. आपण आपल्याला सवय ती मुद्दामून करते असं नाहीये. हा. पण बघा आपण अशा कितीतरी गोष्टी आहेत, हम्म. कितीतरी गोष्टी आहेत की ज्या आपण गरज नसताना विचार करतो. ओके. गरज नसताना म्हणजे इतकं ब्रुडिंग करतो, इतकी चिडचिड करतो, इतकी चिंता करतो, हम्म. खूप चिंता करतो आपण गोष्टींची. हम्म. आपण जरा पण त्या गोष्टी म्हणजे आता उदाहरणार्थ आई, आपण बऱ्यापैकी सगळ्यांनी आया आहोत. हम्म मग आता माझा मुलगा आता बाहेर राहतो, बाहेर गावी. हम्म मग पूर्वी माझं कसं व्हायचं, हा जेवला का, खाल्लं का, हम्म. व्यवस्थित पोचलाय का, गाडी नीट ओके. चालवतो, नॅचरली हे सगळं व्हायचं येस माझं, ठीक आहे. येस येस येस. पण जसं जसं हळूहळू म्हणजे आता मी करते की जशी मी इंडिपेंडंट जीव ह्या राईट. जगामध्ये आले, ज्या हम्म परमेश्वराने किंवा ज्या निसर्गाने मला जन्माला घातलं, हम्म तसं त्याला सुद्धा जन्माला घातलेलं आहे. त्याला स्वतःचा एक हम्म डेस्टिनी, स्वतःचा काहीतरी घेऊन तो आलेला आहे. हम्म तर जेव्हा त्याला काही माझी गरज लागेल तेव्हा तो मला सांगेलच की. बरोबर. याच्यात पूर्ण त्याला सोडून द्यायचा असा नाहीये. असं पण नाही. हा त्याची हा हा. आसक्ती होती ओके ती म्हणजे ओके पुष्कळ कमी झाली. पूर्वी मला ओके. मी दररोज त्याला फोन करायची. एका दिवशी त्याचा अच्छा. फोन नाही आला की त्याने उचलला हा नाही तर हा हा मला हा. खूप भीती वाटायची. हा फोन का ओ. नाही उचलत आहे. हा मग हा. आयांना सगळे हे टोकाचे विचार असतात सगळे आणि पूर्णपणे. ते लोक तिकडे मस्त असतात मजेत. हां, म्हणजे माझ्या त्यांना काही मुलाला हा तेव्हा झोप इतकी प्रचंड डीप झोप लागते, हा. की एकदा सकाळी तो म्हणजे तो 10ला ऑफिसला जातो, म्हणजे 7:30-8ला हम्म उठतो. एकटा हम्म राहतो तो. हम्म त्याच्यामुळे मी त्याला एक 9 वाजता फोन केला, त्यांनी उचलला नाही. तर मी म्हटलं चला घाई असेल ऑफिसला जायची. मग हम्म 11:30-12ला फोन केला, त्याने उचलला नाही. मग म्हटलं कदाचित हम्म ऑफिसमध्ये बिझी असेल. मग हम्म 2-3 वाजता फोन केला, की चला जेवायच्या वेळेला फोन करू, त्यांनी उचलला नाही. म्हणलं अजून गडबड असेल. मग 5:30ला फोन केला तरी उचलला नाही. 5-6 फोन केले तरी उचलला नाही. मग मला अजून हम्म. भीती वाटायला लागली. मग हो. त्याच्या बॉसला फोन केला, तर ती म्हणली, "अरे माझा पण तो फोन उचलत नाही." म्हटलं, "मग तो अरे बापरे. ऑफिसला नाही का?" तर म्हणे, "तो आज ऑफिसलाच आला नाही." विचार करा मला काय झालं असेल. हो. आणि मग त्याचा 6 वाजता फोन आला, की मला मी सकाळी म्हणजे त्याला मी सकाळी झोपेतून उठवलं होतं. त्याने मला सांगितलं, "मला उठव, मी थकलोय आज" म्हणून. उठवलं होतं हम्म त्याला मी. आणि त्यानंतर 6 वाजता तो म्हणला, "मी तुम्हाला उठवलंच, मला ते आठवत नाही. मी हम्म. झोपलेलोच आहे. मी आत्ता तुझ्या फोनने उठलो." हो. त्याने इमॅजिन. हम्म. म्हणजे आपले विचार कुठल्या हो कुठल्या हो टोकाचे कुठलं असतात. नाही. तर मला एक आता म्हणायचंय ती मॅडम. आसक्ती हा आता ते हा. राहिलं नाहीये मला. तो ठीक ओके आहे. ओके. तो छानच असणार नाही, आहे. मला माझ्याबरोबर मला पण एक राहिली. मला एक विचारायचं आहे. आता जे सगळेजण म्हणतात, आता आपण दासबोध ऐकला, ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय ऐकला, आपल्याच ह्या पुस्तक वाचनामध्ये देहबुद्धीकडनं आत्मबुद्धीकडे जायचं असं म्हणतात सगळेच मोठे ग्रंथ. देहबुद्धीकडनं आत्मबुद्धीकडे जायचं म्हणजे देहाची आसक्ती कमी करायची. ऍट द सेम टाइम तुम्ही आता जे म्हणालात की जे निरर्थक विचार आहेत बाहेरचे इंद्रियांमुळे, ते कमी करत गेलो की ऑटोमॅटिक आपली जी वृत्ती असते ती आतमध्ये वळते आणि आपण आत्मस्वरूप आहोत याचं ज्ञान हळूहळू हळू आपल्याला येऊ लागतं आणि देहबुद्धी सुटून आत्मबुद्धी. हे बरोबर आहे का, मला जे समजलंय ते? बरोबर आहे, बरोबर आहे. हा. मग आता हे विचार जेव्हा कमी करायचे आपण म्हणतो त्यावेळेला ध्यानाला बसलं की विचार कमी होतात. म्हणजे ध्यानाचा आपण जेव्हा वाढवू वेळ, त्यावेळेला हे विचार येणं जाणं हे कमी 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 होऊन आपल्याला ते जे निर्विचार स्थिती म्हणा किंवा शून्य म्हणा किंवा हे प्रॅक्टिसनी ध्यानाच्या आपण हळूहळू त्याकडे जाऊ शकतो. बरोबर हो, ना? हा बरोबर. हा. ठीक आहे. फक्त त्याचा काळ तुम्ही ठरवू शकत नाही. हा, काळ म्हणजे तो आपल्या किती हातात नाही. काळ आहे, तो अनंत हा. काळ पण असू शकतो. ओके. जे लोक म्हटली की अरे ही आत्ताच तर ध्यानाला लागली आणि लगेच तिचं ध्यान कसं काय हा लागतं. हा 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 तर इथे कंपॅरिझन होते. पण आपल्याला हे माहित नाही हा की हे हे जो आत्मा आहे, हा. हा मागच्या किती जन्मांमध्ये ध्यान करत होता. ओके, ते माहित नसतं. ठीक आहे. ते माहित नसतं. हा मग पुन्हा अस्वस्थता निर्माण होते की हिचं हा कसं झालं, मी तर काय माझं हा हा लागतच नाहीये ध्यान. हा हा मग हा तिथे हा परत कंपॅरिझन सुरू होते हा. आणि परत अस्वस्थता एक्झॅक्टली. निर्माण होऊन परत आपण एक्झॅक्टली. एक्झॅक्टली. डिस्टर्ब होतो. तर ते पण मग डिस्टर्ब व्हायचं. आपला हे मार्ग मॅडम हा कोणी
हे मॅडम कोणी सांगू शकणार असे असतात का? म्हणजे आता तुम्ही ह्या लाईन मधले आहे म्हणून विचारते, की बाबा माझ्याकडे म्हणजे जसे डॉक्टर असतात, की समजा मला काही रोग झाला, मला तपासतील आणि सांगतील की ही औषधं घे, तुला 4 दिवसात बरं वाटेल. तसं अध्यात्मामध्ये जे खूप उच्च लेवलला पोहोचलेल्या व्यक्ती असतील, त्यांच्या समोर जर मी जाऊन बसले, तर त्यांना माझ्या आत्म्याचा मागचा पुढचे सगळे जर प्रवास कळले, तर ते असं सांगू शकतात का डेफिनेटली, की बाबा अजून नाही, अजून तुला 10 जन्म हीच साधना करायची आहे. आता ह्याच्यामध्ये त्याच्या मागे लागू नको, उगाच हे मिळेल मिळेल, तू आपली साधना करत राहा. असं सांगणार कोण? म्हणजे मला ना मॅडम ह्याच्यामध्ये प्रचंड क्युरिओसिटी आहे. आउट ऑफ दॅट क्युरिओसिटी आय एम आस्किंग यू, मे बी दिस क्वेश्चन्स टोटली मॅड टाईप पण असतील, पण मला क्युरिओसिटी आहे आणि तुमच्यासारख्या नॉलेजेबल माणसांकडनं ते जाणून घ्यायचंय, की नक्की हे सगळ्यांकडनं ऐकते मी, की कोणालाच माहिती नाही हे कधी मिळेल, हा कितीतरी जन्मांचा प्रवास आहे, हे सगळं ऍक्सेप्टेड आहे, त्याच्यामध्ये कुठेही डाऊट नाहीये. पण मग बाकीच्या क्षेत्रामध्ये जसे आहेत तसे ह्या क्षेत्रामध्ये उच्च लेवलला पोहोचलेले असे काही व्यक्तिमत्व असू समजला मला तुमचा शकतील. प्रश्न. हा. त्याची दोन पद्धत मी दोन गोष्टी सांगू शकेल मी. पहिली गोष्ट, तुम्हाला काय ऐकायचंय? तुम्हाला काय अंतिम गोष्ट समजून घ्यायची आहे? की तुमचं ध्यान कधी लागेल, का तुम्हाला शेवटचा नाही 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 नाही, अंतिम माझ्या स्वतः परमेश्वर? नाही नाही, माझ्या स्वतःसाठी वगैरे असं काही नाहीये. माझ्या स्वतःचं एकदम क्लिअर आहे फंडाज, की आपल्याला ध्यान आवडतंय, ध्यानाला बसल्यानंतर आपल्याला शांत वाटतंय. सो ते जर जेवढा वेळ मिळेल तेवढं मी ध्यान करणार, मला शांत वाटतं, ते मला छान वाटतंय, याच्यासाठी मी करते. कुठलीही गोष्ट मिळावी अशी नाही, पण आउट ऑफ क्युरिओसिटी, की अच्छा. अच्छा, बाकीच्या ठीक आहे, ठीक आहे. क्षेत्रांमध्ये आलं लक्षात. डेफिनेट आलं इव्हॅल्युएशन लक्षात. आता आहे. तुम्ही जी तसं. लोकांची वर्णनं केलीत, अशा अनेक लोकांना मला सुदैवाने, माझं नशीब चांगलं की मला असे लोक सगळे भेटले, बरेच लोक भेटले. पण हे लोकांची अशा म्हणजे काय म्हणूयात, निसर्गतः निसर्गाने दिलेला एक अलिखित नियम आहे, हम्म की ही महिली मंडळी म्हणजे दाखवणार काहीच नाही की त्यांना कळलंय. पहिली गोष्ट. ओके. त्यांचं बाह्य दिसणं हे खूप साधं सरळ असतं. ओके. सामान्य सामान्य, ते हम्म कुठेही हम्म दिखावा करत नाही. पण हम्म तरी लोकांच्यामुळे आपल्याला कळतं की बाबा ही व्यक्ती खूपच भारी आहे, काहीतरी उच्च हा वगैरे. हा ओके. पण निसर्ग नियमाप्रमाणे जो आतूनच कळतो आपल्याला तो नियम, की हम्म यू आर नॉट सपोज टू एक्सप्रेस द ट्रुथ अबाउट द पर्सन. म्हणजे ओके. मला माहिती आहे समजा की समोरची व्यक्ती अमुक अमुक आहे, अमुक अमुक करते अमुक, पण मला निसर्गाकडूनच हे आतूनच प्रेरणा येते की हे सांगायचं नाहीये. ओके, त्यामुळे कोणी सांगत नाही. पण कोणी सांगत नाही. ओके ओके. कोणीही सांगत नाही. अच्छा खरा अच्छा. जो तुम्ही ज्ञानी असतो विचारलं तरच तो सांगाल तुम्हाला ना. कधी सांगणार नाही. अच्छा अच्छा. ओके ओके. म्हणजे थोडक्यात ते आपल्याला दुसऱ्या कोणाकडनं कळणार नाही, आपल्यालाच कळेल वेळ आल्यानंतर. फेअर येस. इनफ. ओके येस. ओके ओके. ठीक आहे. याबद्दल मॅडम मला आता थोडस रेकॉर्डिंग केलंय का? हो, चालू आहे केलंय. रेकॉर्डिंग. चालू आहे ना. हा. काय झालं माझं आज सकाळ चालू होतं पण थोडं मिस झालंय. अजून कुणाला जसे काय मॅडम विचारायचं होतं? जसे जसे जे खरे ऍस्ट्रॉलॉजर असतात ना, छान झालं. ते पण म्हणजे अशा काही घटना असतात ते काही सांगत नाहीत. म्हणजे काही ठराविक सांगतात पण काही ठराविक सांगत नाहीत. तर तसंच ह्या गुरूंचं पण असतं मला वाटतं, की ते काय सांगायचं आणि काही नाही सांगायचं ओके. हे त्यांचं ठरलेलं असतं किंवा काहीतरी त्याचे हम्म. पण त्यांचे आणि रूल्स त्याच्यामध्ये किंवा अजून एक काहीतरी. गोष्ट अशी असते की जेव्हा तुमचा सद्गुरू अनेक जन्मांचा तुमच्याबरोबर जेव्हा असतो, हम्म. तो तुमच्या भविष्यामध्ये खूप बदल पण करू शकतो. ही ताकद त्याच्याकडे असते. ओके तो तुम्हाला कोणीही सांगू शकत नाही की असंच घडेल. एक ओके दोन टक्का असा चान्सेस पण असतो की गोष्ट बदलू पण शकायची ताकद त्या ओके गुरुकडे असते, ओके त्या ओके ओके. शक्तीकडे असते. अच्छा निसर्गामध्ये अच्छा. ती ओके ताकद आहे. ओके ओके. तो ठीक आहे अनेक ठीक आहे. ठिकाणी असं पण आहे की जवळ आलेला माणूस सुद्धा हो हो हो. त्याच्यापासून मृत्यू लांब गेलेला आहे. ओके असे ओके. पण लोक आहेत. त्याची फक्त अच्छा. त्याची स्वतःची साधना असू शकते, त्याच्या हम्म. गुरुची ताकद असू शकते. ओके असे ओके. बरेच कारण आहेत की अच्छा. ज्यासाठी किंवा जगाच्या काही कल्याणासाठी त्याची गरज असेल त्या हम्म. व्यक्तीची, तेव्हा हम्म. सुद्धा हा हा. त्या व्यक्तीला थांबवलं जातं. ओके ओके असं पण ओके. आहे. हा, कारण काय ना, ह्या जसं बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये आता जे भेसळ किंवा पोल्युशन आहे ना, तसं ह्या मार्गावर तर प्रचंड आहे. आणि जेन्युइन गुरु सापडणं किंवा जेन्युइन माणूस आयुष्यात सापडणं हे इतकं गरजेचं आहे. सगळीकडे लिहिलंय, खूप हो, म्हणूनच वाचतोय तुम्ही खूप. ध्यान जेव्हा करता ना, मनापासून ध्यान करता आणि हा हा मनापासून
तुमच्या गुरु कुठला आहे म्हणजे गुरु तत्वाची जेव्हा तुम्ही त्याला हम्म. म्हणता की मला हवंय आता तुमचं मार्गदर्शन, तेव्हा एक्झॅक्टली. 100% तुमचा गुरु तुमच्या समोर पुढे येऊन उभा राहतो. ओके मे ओके. बी नॉट नेसेसरी की तो शरीर रूपामध्ये असेल, हम्म. पण तो येतो आणि याचा मला अच्छा. प्रचंड अनुभव आहे. हा. ओके ओके. फक्त हा. मग तुमच्याकडून आलं पाहिजे, कारण की आपल्याला मनुष्य हा एकमेव जीव आहे की हा. ज्याला फ्री विल दिलेलं आहे. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे ते एक गोष्ट म्हणजे एक सांकेतिक गोष्ट आहे की द्रौपदीची गोष्ट जी आपल्याला माहिती आहे की द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण होत होतं तेव्हा तिला जेव्हा कृष्णाने वस्त्र पुरवली तेव्हा तिने म्हटली की अरे मी इतक्या लोकांना विचारत होते, इतकं सगळं करेपर्यंत तू का थांबला, तू का नाही आलास, मला तेव्हा का नाही तू मला मदत केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी तर बाहेरच उभा होतो, पण तू मी ओके. सोडून बाकी सगळ्यांना बोलवत होतीस. ओ अच्छा अच्छा. हा. मग जेव्हा मला ठीक बोलवलं आहे. तेव्हा म्हणजे ही सांकेतिक गोष्ट आहे, हा, अगदी येस, सगळं गॉट तुम्ही गॉट द म्हणणार नाही. पॉइंट. येस, गॉट पण द द पॉइंट. पॉइंट इज की तुम्ही आतल्या जेव्हा त्या आतमधला जो गुरु आहे तुमचा आतमध्ये राहिलेला बसलेला, तो जेव्हा तुम्ही त्याला सांगतात, तुम्ही बाहेरच बघता ना, या पुस्तकाचं तेच आहे, अंतरीचा मागोवा घ्यायचा आहे. हो हो आपण हो. बाहेर सगळं शोधत बसतो, भीष्माला हम्म. विचारलं, याला हम्म. सगळ्या कौरवांना विचारलं, विदुराला हम्म. विचारलं, सगळ्यांना विचारलं, पण हम्म. तिने आपल्या स्वतःच्या सख्याला नाही विचारलं जो हम्म. आतमध्ये होता. राईट. सो सोल्युशन इज विदिन युअर सेल्फ, येस येस. नॉट ओके ओके. आउटसाइड. खूप हा तो छान मुद्दा आहे. सांगितलं. खूप म्हणजे बऱ्याच दिवसांपासून म्हणजे ज्या अशा शंका होत्या ना वेगवेगळ्या डोक्यामध्ये, किडे म्हणता येतील, ते तुमच्या हम्म. एक्सप्लेनेशननी आज खूप क्लॅरिटी अजून आली. म्हणजे कसं असतं ना मॅडम, ग्रंथ खूप सांगतायत, म्हणजे ज्ञानेश्वरी बोलतेय, दासबोध हो. बोलतोय, पण जोपर्यंत असं एक्सप्लेन नीट होत नाही ना तोपर्यंत, आणि स्वतःच स्वतः समजून घेण्या एवढी ताकद नाहीये माझ्या बुद्धीची. समोरनं कोणीतरी सांगितलं ना की ते पटकन कळतंय. पण हे पण निगेटिव्ह स्वतःबद्दल बोलू नका. नाही माझ्या नाही बुद्धीत नाही नाही ताकद नाही, नाही असं ताकद नाही नका म्हणू. नाही नाही, ताकद नाही म्हणण्यापेक्षा कसं आहे की त्या मार्गामध्ये नाही ना आम्ही फार, कारण असं तुमचं नाही, पण कसं, तुम्ही तुम्हाला पहिल्यापासून प्रश्न येतात ही पण एक चांगली गोष्ट आहे ना. तुम्हाला प्रश्न येतात म्हणजे तुम्ही अहो खूप त्याचा पडतात, विचार करता, म्हणजे प्रचंड तुम्ही त्या प्रश्न पडतात, रस्त्यावरती आहात. प्रचंड प्रश्न पडतात. आणि म्हणलं कोणीतरी असं ना छान उत्तर देणारं समोर असलं ना की अजून अजून प्रश्न विचारायची पण अशी इच्छा होते, बुद्धी होते, आणि ते काय ना, जे काही आपल्याला प्रश्न पडतायत ते उत्तर मिळालं, ते समाधान मिळतं ना, ते खूप वेगळं असतं की हा बाबा, हे आज आपल्याला कळलं, हे आपल्याला कळलं, आता त्याच्यावर पुढे आपल्याला काय करायचं ते माझ्या हातात आहे. पण हो, कळणं हे पण खूप महत्वाचं आहे, आणि असं नीट छान इंटरेस्टिंग. एक्सप्लेनेशन वेगवेगळे उदाहरण देऊन सांगताय ना, खूप छान कळतंय. आता 2 मिस झाले माझे, मंगळवार बुधवार, ठीक आहे, आता आता आहे आता मी. पुढच्या शुक्रवारपर्यंत तुम्ही असे अजून येस प्रश्न येस. घ्या, मला आवडेल असे ते ओके विचार ओके. करायला. ओके ओके. हा, मी त्या म्हटलं डिस्कशनला नाही, मजा येते ग्रुप खूप. नाही, ग्रुपमध्ये सगळ्यांना वाटेल काय ही बाई असे काय वेड्यागत प्रश्न विचारते, पण मला नाही, पडतात होय पुस्तक प्रश्न. वाचनाचा मुळातला हेतू हाच आहे. हा नुसतंच कोणतरी बोलते आणि सगळ्या ऐकतात हा नाहीये तो हा मेन हा हेतू. हा. हेतू हा आहे की प्रश्न विचारावेत, हो बोलावं, हो हो तुम्हाला हो. अजून काय शंका आहे, कारण त्याच्यामुळे येस येस. तुम्ही नाही, बाकीच्या 40 लोकांना पण त्याचं उत्तर मिळतं ना. ओके ओके. बाकीचे हा जे हा. लोक असतात त्यांना पण त्याचं उत्तर मिळतं. राईट आणि राईट मलाही राईट. सुद्धा मिळतं. मला पण तो प्रश्नाचा विचार त्या दृष्टीने विचार करायला मिळतं की अरे हो हा, हो हो. ह्या पण पद्धतीने आपण प्रश्न आहे, मग त्याच्यावरती अजून हम्म. काही उत्तर आपण मिळू शकतो का, किंवा राईट. मला हा बराच वेळेला म्हणजे जवळजवळ 100% वेळेला हा अनुभव आहे की जेव्हा असं मी काहीतरी सांगत असते, बोलत असते या विषयावरती अशा हा टाईपच्या, हा तेव्हा हा हा समोरून जो प्रश्न येतो त्याचं उत्तर माझ्याकडे बौद्धिक पातळीवर अजिबात नसतं. हा हा. ती ऊर्जा मला ते सांगते उत्तर. येस. तर माझा नवरा पण आता त्याचा वर्क फ्रॉम होम येतो, केव्हा तरी ऐकत असतो, तो म्हणतो की अरे हे उत्तर तुझ्याकडे कुठून आलं. हा. सो हे हे उत्तर हे आपण नाही देत ना, तो आत बसलेला राईट. गुरु जो आहे, श्वास येस जो आहे येस म्हणू येस. आपण, येस येस किंवा ती येस. हायर एनर्जी आहे, ती तेव्हा उत्तर देते. म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर माझ्यासाठी पण आहे. शुभांगी गोस्वामीला सगळं येतं असं नाहीये, पण मला सुद्धा ती उत्तरं मिळतात, मला पण त्याचा फायदा मिळतो. हा 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 हा. त्यामुळे ही प्रश्नोत्तरं होण्याची गरज आहे. येस येस. खूप छान ओके, मॅडम, एकदम छान वाटलं. म्हणजे बरोबर सगळे म्हणजे विचारलेल्या प्रश्नांची ना उत्तरं ऐकून, हा बाबा हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, असं छान वाटलं. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद मॅडम, खूप छान. थँक्यू. थँक्यू. मी मॅडम बोलू मला का? विचारायचं. हा विचार. ठीक आहे चालेल. सुषमा आल्ले बोलते मॅडम. हो, बोला. मॅडम आपले सगळे संत हे सगळे म्हणजे खूप असं मी खूप बघितलंय, वाचनात पण आलंय की ते प्रपंच सोडूनच त्यांनी सगळं केलंय. मोस्टली म्हणजे प्रपंच सोडूनच त्यांनी ध्यान वगैरे केलंय, मग त्या ह्याला पोचलेले आहेत ते. पण प्रपंच करून, आणि हे पण वाचलंय की प्रपंच करून जो करतो
तो जास्त महान असतो. म्हणजे तो जास्त म्हणजे त्या गोष्टीला त्या साधनेला लवकर पोचतो असं पण ऐकलंय. तर पण प्रपंच करता करता फार अवघड होतात मॅडम ह्या गोष्टी सगळ्या, की सगळ्यांना हे करत आणि दररोज वेगवेगळी माणसं वेगवेगळं हे त्या ह्याच्यात तसं तटस्थ राहणं म्हणजे फार हे होतं. म्हणजे ते कसं म्हणजे हे करायचं प्रॅक्टिस म्हणजे. हो. प्रॅक्टिस म्हणजे एक संन्यासी भेटले होते साधू. आम्ही ऋषिकेश हरिद्वारला गेलो होतो तिकडे, तेव्हा त्याने असं सांगितलं की लग्न करणं हे सगळं करणं हे खूप अवघड आहे. पण जेव्हा ते म्हणते की तुम्ही जेव्हा एक माझे ते उदाहरण सांगत होते, जेव्हा तुम्ही नामजपाची एक माळ जपता, ती आमच्यासाठी 3 माळा एवढं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा एक जपता, त्याचं जे काही तुम्हाला पुण्य मिळतं, ते तेवढं पुण्य मिळण्यासाठी आम्हाला 3 वेळा ती जपायला लागतं, तेव्हा आम्हाला ते पुण्य मिळतं. म्हणजे अच्छा. संन्यास किंवा साधू असणं खूप सोपं आहे ते म्हणतात. हो तेच मॅडम खूप ह्याच्यात मग ऐकलंय मी. आपण किती चॅलेंजिंग आणि छान घेतलंय की नाही, चॅलेंजेस हो घेतलेत आपण. मॅडम, हो आणि मॅडम. हे आपण ठरवलेलं आहे ऍज अ सोल म्हणून आपण सिलेक्ट केलंय. कोणी आपल्याला बळजबरी नाही केलं की तुम्ही लग्न केलंच पाहिजे म्हणून. हो आपण बरोबर बरोबर. जन्माच्या आधी सगळं ठरवून आलोय. त्यामुळे आता आपल्याला सगळं म्हणता येणार नाही की मी काय करतेय. हम्म. काही काळ मॅडम असं पण शकतं. आहे. हॅलो मॅडम, बोला. असं पण आहे हा की म्हणजे संसार हा केला म्हणजे आपण ती सेवाच करतो ना, त्यामुळे त्या हो पण सेवेतून जास्त चांगली फळं लगेच मिळतात. म्हणून कदाचित असं असेल की संन्यासी लोकांना 3 माळा करायला लागत असेल. ते त्यानंतर त्यांना जे पुण्य मिळतं, आपल्याला ते 1 माळेत करून मिळतं. का तर आपण संसारिक सगळ्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा सांभाळतो, ती सेवाच असते ना. बरोबर आहे निलिमा मॅडम, पण एवढी पण सेवा नाही करायची की आपण त्यात आसक्त होतोय. हा सेवा नाही ते करायची तर पण त्याला अडकायचं नाहीये. नाही ना, निष्काम आता कर्म, निलिमा त्यांनी मॅडमला निष्काम कर्म, निलिमा सांगितलंय. मॅडमचा रोख मला कळलेला आहे, पण म्हणून तुम्हाला मी स्पेशल उत्तर देते की मला निष्काम कर्म. सेवा झाला, मला खूप फायदा होणार आहे. मग मी आता ते ते- चिमणीचं घरचं छोटं झालं, थांब माझ्या बाळाला अंघोळ घालू दे, थांब माझ्या बाळाला कपडे घालू दे, एक्झॅक्टली, थांब एक्झॅक्टली, माझ्या बाळाला हे एक्झॅक्टली. करू दे. हो की परफेक्ट, नाही? परफेक्ट, हम्म. परफेक्ट, तसं परफेक्ट. नाहीये, काम करायचं पण इतके आसक्ती नाही बाई, मला आता हम्म. ध्यान करायला वेळ नाहीये, माझ्या हम्म. मुलाला मला जेवायला वाढायचंय, थांब आता मला वेळ नाहीये, मला हे करायचंय. हे नाही ना, हम्म. पहिलं तुमचं ध्यान, जे काही साधना हम्म. तुम्ही करता हो, ते Yes. पण नाही तेवढंच ते इक्वली तर आहे. इम्पॉर्टंट आहे. हम्म. ज्ञान म्हणून मनोरमा मॅडमला ओळखते, मिळालं म्हणून मी मॅडम, त्यांना म्हणूनच एवढं पुढे जातो. म्हणूनच आणि हक्काने सांगते आहे तुमची त्यांना. तुमची मॅडम साथ एकच आम्हाला आहे. नाही, मॅडम आता काय एकच सांगितलं, कोणताही गुरु तुमचं काही करू शकत नाही, तुमचं नाही मॅडम ते तुम्हालाच तर करायचं आहेच. आहे. एकच नाही प्रश्न, ते आता तर आहे. तुमचं बोलणं ऐकून तुमचं ज्ञान मिळणं गोष्ट, पण शेवटी प्रवास आपला आपणच करायचा ना. बरोबर. कोणी मॅडम हा एकच प्रश्न कोण विचारते. आता तुम्ही बोलता बोलता मला सुचलाय प्रश्न. सॉरी टू डिस्टर्ब निलिमा मॅम, पटकन तो प्रश्न विसरून जाईल मी, म्हणून मध्ये डिस्टर्ब करते. आता तुम्ही जे म्हणलात ठीक. मॅडम की प्रत्येक सोल आपापलं जर्नी ठरवून आलेला आहे, बरोबर? म्हणजे संसारात बरोबर. जायचंय का संन्याशी व्हायचंय का काय व्हायचंय. मग आता काही माणसांच्या बाबतीमध्ये जे मिसहॅप्स होतात, लहान असताना रेप होतात, कोणाचा सडनली ऍक्सिडेंट होतो, कोणाचे लहान असताना आई वडील जातात, सच काइंड ऑफ मिझरेबल मिसहॅप्स हॅपन्स. मग अशा वेळेला आपण असं म्हणू शकतो, तुमचं हे प्रिन्सिपल, की त्या सोलनी ते मागून घेतलंय वाईट गोष्टी, हो. आणि मग त्याच्या मागचं रिझनिंग काय? हो. म्हणजे असं कोण कोण वाईट वाईट गोष्ट कोण मागून घेईल? मला राजा व्हायचंय का भिकारी व्हायचंय असं विचारलं तर मी का म्हणेन मला भिकारी व्हायचंय, मला राजाच व्हायचंय ना मॅडम. म्हणजे दोन प्रश्न गोष्टी त्याच्या चुकीचा आहे त्यामध्ये मागचं शेवटी. आहे. सांगा मॅडम. हा असा विचार मंगल मॅडमने ऍक्च्युली हेच सांगितलेलं आहे ह्याच्याबद्दल, कसं की एखाद्या सांगितलेलं आहे. वेळेस हो. जेव्हा आपण म्हणजे जेव्हा हे मृत्यूनंतर ज्या वेळेस आपल्याकडे काही आपल्या आयुष्याचा चित्रपट दाखवला जातो आणि त्यावेळेस जे काही विचार मनात चित्रगुप्त येतात, येतो. त्यावेळेस एक्झॅक्टली. ह्याच्याप्रमाणे पण पुढचं तुमचं सगळं जन्माचा प्रवास ठरतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या सोलचे ती सगळं सहन करण्याची त्याच्यात कॅपॅसिटी असते, त्या सोललाच ते सगळं मिळतं. ह्या 2 गोष्टी आहेत त्याच्यात, असं म्हणजे मंगल मॅडमने ह्याच्या आधी नाही सांगितलेलं पण आहे. बरोबर. मला म्हणायचंय की जर का चॉईस दिला, इफ अ चॉईस इज गिव्हन टू सोल, समजून चला की तुला भाजी भाकरी हवी आहे का तुला आईस्क्रीम आहे, बासुंदी पुरी हवे, तर ऑब्व्हियस आहे आपण बासुंदी पुरीसाठी जाणार. सो एव्हरी वन विल गो फॉर गुड थिंग.
or the आता better or तुम्ही maybe the एक best मिनिट एक thing. मिनिट एक मिनिट मी तुम्हाला अडवते. तुम्ही म्हणता हा हा ऑब्व्हियसली मी भाजी भाकरी नाही खाणार, पण हे पुन्हा तुमचा लोभ मोह या पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे षड्रिपू ओके तुम्हाला ओके पृथ्वीवर आहे. हे ओके तुमचे षड्रिपू पृथ्वीवरचे आहेत, हा बरोबर हा आहे. हा ओके जेव्हा ओके तुम्ही सोल लेवलला जाता हा तेव्हा हा तुम्ही क्लिअर असता. तुम्हाला तिथे असे काही इमोशन्स किंवा हे असे भाव ओ किंवा कुठे ओके अडकलेले की तुम्ही काही नसता. ओके ओके दोन ओके गोष्टी असतात. एक म्हणजे की तुम्ही देणे घेण्यासाठीच खाली आलात. इनिशियली ओके आपण जेव्हा खाली आलो होतो सगळ्यात पहिले, तेव्हा हा आपण हा पृथ्वीवरती फक्त एक्सपिरियन्स करायला आलो होतो की इथे काय आहे, ओके कसं आहे. ओके आणि काही लोक सगळं बघून परत निघून गेले. त्यातले काही लोक आपल्यासारखे खालीच राहिले आणि ओके ह्याच्यात अडकले. ओके हे ओके ओके अडकल्यानंतर आपण ऍक्टिव्हिटी अच्छा सुरू केल्या, आपली कर्म तयार केली. ओके आता समजा मी तुम्हाला या कुठल्या जन्मात काही त्रास दिला असेल, हा हा मग मी परत वरती गेले, तुम्ही पण मला भेटलात, मग मला ते हा हा कळलं की मी तुम्हाला त्रास दिलाय. मग हम्म मला हे क्लिअर करणं गरजेचं आहे की मला मग ते भोगायला पाहिजे ना. तुम्हाला हम्म त्रास हम्म दिलेला आहे मी, बरोबर आहे की नाही. ओके मग ओके त्यासाठी मला परत खाली यावं लागेल, तुम्हालाही खाली यावं लागेल. आपल्या दोघांचाही हम्म टाइम टाइम प्लॅन जो आहे तो सेम असला पाहिजे. समजा हम्म मी तुम्हाला 1,00,000 रुपये यावेळेचा समजा कर्ज दिलं, पण तुम्ही ते हा बुडवलं माझं कर्ज, तर तुम्हाला पुढच्या हम्म जन्मी ते द्यायला परत यावं लागेल की नाही. अच्छा अच्छा ओके यावं लागेलच. मग तेव्हा तुमचं हम्म समजा तुम्ही पैसे दिले आणि घर उद्ध्वस्त झालं, तर तुम्ही काय हम्म म्हणाल, हे कुठे मी मागितलं होतं. मागितलं हम्म नव्हतं, पण तुम्ही कर्मच ती केली होतीत ना. अच्छा ते पास्ट लाईफचे ते हे सायकलिंग मुळे ते हा एक्झॅक्टली म्हणून ते ते त्या असतं. सोलला ते त्याच्यासाठी तो घेतो मग अच्छा असं आहे त्यासाठी ओके तो घेतो. दुसरी ओके गोष्ट, आजकाल बऱ्याच बायका असं म्हणतात, म्हणजे बरेच असं दिसतं की लवकर मुलं काहींची लवकर जातात. हा ते लहान तरुण मुलं एक्झॅक्टली जातात, लहान जातात. त्याचं कारण त्या सोलनी तेवढाच त्याचा जो प्रवास असतो ऍज अ सोल तो छोटाच राहिलेला असतो. तो ते पूर्ण करतो आणि तो निघून जातो. आपण ते इमोशन मध्ये असतो, अरे माझं ओके बाळ गेलं ओ लवकर, असं झालं तसं झालं. अच्छा अच्छा दॅट्स फेअर इनफ की ते होणारच, त्रास होणारच हम्म आहे. पण ओके म्हणूनच ते हा 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 काम, हा क्रोध, हा मद, मोह, मत्सर हे सगळे ते बाजूला काढून जेव्हा तुम्ही अंतर्मनातून शांतपणे विचार करायला लागतो, तेव्हा तुम्हाला सगळं न्यूट्रलच दिसतं की हा सगळा हम्म खेळ आहे पूर्ण. आणि याचे पूर्ण स्वतःचे नियम आहेत. हम्म ते नियम हम्म एकदा नीट कळले तर मग आपण कुठल्याही या घटनांमध्ये अडकत नाही. आता काय झालंय, आपल्याला ज्ञान नसल्यामुळे आपण सगळ्या ह्याच्यामध्ये इमोशनली अडकतो. हे असं का झालं, मग ते तसंच का झालं. आता तुम्ही विचार करा, तुमच्या आयुष्यामध्ये अनेक हम्म लोक येऊन गेले, ते कसे गेले, कधी निघून पण गेलेत. म्हणजे ते जिवंत असतील, पण तुमच्या हो आयुष्यातून निघून गेले ते, कारण आता येस त्यांचा तुमचा आता सोल कॉन्ट्रॅक्ट संपलेला आहे. येस इव्हन आपल्याकडे कामाला येणारी बाई सुद्धा आपल्यावर सोल कॉन्ट्रॅक्ट संपला करून ओके आलेली आहे आपल्या घरामध्ये. तर हे सगळे ओके कॉन्ट्रॅक्ट आहेत. तुम्ही ओके लॉज ऑफ स्पिरिट वर्ल्ड वाचा ना, त्याच्यात सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. बर 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 ओके ओके ठीक आहे. नाही मॅडम मला कायम प्रश्न पडायचा की चांगलं आणि वाईट जर बघायला गेलं तर माणूस नेहमी चांगलंच शोधेल, पण आता कळलं की ते आपल्या देहबुद्धीच्या विथ दिस षड्रिपू ते चॉईस असतो, आत्मिक लेवलचा चॉईस तो नसतो. ओके म्हणूनच त्या मंगल मॅडमनी सांगितलं की जो खूप दुःख सहन करतोय आज, ज्याला हा खूप हा प्रचंड प्रॉब्लेम्स आहेत, खूप संकट आहेत घरात, काय जे हम्म काय हम्म असतील ते, हम्म आपण त्याला खरं म्हणजे खूप असं फालतू समजतो की हा हम्म याला खूपच प्रॉब्लेम्स आहेत, हा असाच येतो. हम्म ऍक्च्युली दॅट इज अ व्हेरी, म्हणजे तो खूप शूरवीर असं सोल आहे की हम्म हे त्याचे कर्मच असतील, नो डाऊट. पण तो त्यांनी हम्म ऍक्सेप्ट केला की हो मी सगळं भोगेल, हम्म माझी तयारी आहे ते सगळं हम्म भोगायची. आणि तो हम्म येतो ते सगळं करायला. हे हम्म कौतुक आहे की नाही त्या गोष्टीचं. ओके मग छोटी छोटी जी नवजात जी असतात सोल, म्हणजे कमी लहान वयाची, हो 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 ते सगळे खूप छान आईशारामात, श्रीमंतीत, हम्म मजेत हम्म असे हम्म राहत हम्म असतात. हम्म पण हम्म जे इव्हॉल्व सोल्स असतात, हम्म जे मॅच्युअर्ड असतात, ते हम्म सगळ्याची संकट, हे प्रॉब्लेम्स, दुःख, ओके हे हम्म सिलॅबस ते घेतात की चालेल मला हा सिलॅबस चालणार आहे, मी ओके हे भोगायला तयार आहे. अच्छा आणि अच्छा हे ठरवून ते खाली येतात. तुमच्या हम्म इच्छेशिवाय, तुम्ही ठरवल्याशिवाय, तुमच्या मनाविरुद्ध तुम्ही काही घेऊन येत नाही खाली. ओके देव तुम्हाला काही करत नाही की अरे देवाने मला दुःख दिलं. देव दुःख देत नाही. हम्म सुख पण तुम्हीच घेता आणि दुःख पण तुम्हीच क्रिएट करता, कारण ओके तुम्ही कर्म तसं करता. तुम्ही म्हणजे राईट आपण सगळे. या लक्षात नीलम मॅडमचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला का? झाला झाला आणि झाला. आल्ले मॅडमचा झाला का? हा मॅडम, मला विचारायचं मॅडम. हम्म. हम्म. हा बोला.
मॅडम ऑनलाईन निलिमा आता मॅडम व्हिडिओ म्हणतायत पण चालू की करा तुम्ही, जसं आता अल्ले मॅडमनी केलं बघा. याला म्हणतात शूरपणा. बरं, मी पण शूरपणा का करेन. शूरपणा नाहीच आहे, पण काल मी पण मी पण सांगितलं होतं की तुम्ही प्रश्न विचारताना तरी व्हिडिओ चालू करा. हो मॅडम. बर हा, नमस्कार मॅडम पहिल्यांदा. ओके. अ, मला तेच निलिमा मॅडम म्हणतात की संसार हा सेवेचा धर्म म्हणून करतो आपण, पण तितक्या सेवेने करतो का मॅडम? तेच म्हणते की राग आला की पटकन बोलतो नवऱ्याला, राग आला की मुलांना बोलतो, मग परत म्हणजे आता कळतं म्हणून ध्यानात मी लगेच माफी मागते स्वतः, पण किती वेळा हे करायचं ना मॅडम? मग म्हणजे थोडंसं तेव्हा म्हणून मग अशा वेळेला म्हणून तर थोडंसं स्वतःला शांत राहायचं, हा, थोडा वेळ थांबायचं आणि मग रिॲक्शन द्यायची. बापरे मॅडम, अजून खूप प्रॅक्टिस करायला आणि लागेल मॅडम. हो, मग करावी लागेल ना सगळ्यांना. नंतर दुःख, पण आपल्याला हे नंतर कळतंय हे पण महत्वाचं आहे. हो, पण नंतर कमी मला हे झालंय समजतं. मॅडम, कळलं खूप तुम्ही खूप चुकलीये. प्रमाणात कमी झालंय मॅडम. नंतर समजतं. मॅडम समजणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. हो. नाही, खूप अचीवमेंट आहे तुमची. हो, नाही, खूप प्रमाणात कमी झालंय, खूप प्रमाणात शांतता आलीये. अजून थोडी प्रॅक्टिस करायला लागेल मॅडम. करा ना मग. कुठल्याही क्षणी उद्या पण नीट व्हाल तुम्ही, एकदम सगळं अचीव होईल तुमचं. ओके, नेव्हर थँक्यू नो. मॅडम. प्रॅक्टिस थँक्यू नका थँक्यू. करू, ध्यानावर लक्ष केंद्रित करा, आपोआप होईल ना ते. हो मॅडम हो काय हो. सांगतात, नाही, तुम्ही ध्यान करा, ध्यान ध्यानापेक्षा आपण केल्यावर दररोज वर काय तुम्ही वागतो आणि शिकलो नाही कसं तरी बोलतो, चालेल. ध्यानापेक्षा आपण कसं वागतो आणि कसं बोलतो ह्याच्याकडे लक्ष दिलं हे ना, जास्त महत्वाचं आहे, ते बरोबर आहे. जास्त महत्वाचं आहे, ते कारण ते सगळ्यात खरं महत्वाचं ध्यान आहे. आहे. येस हो येस, हो मॅडम, पण व्हेरी ट्रू. ध्यानामुळे मॅडम हे त्याच्यावर आता कळतंय कॉन्सन्ट्रेट म्हणजे. करा. हॅलो. म्हणून तर हा बोला. ध्यानाने तुमचं आपोआप हे होईल ना, कमी होईल ना बोलणं, किंवा हो, आपण ते काय होणार आहे बोलतोय मॅडम, म्हणजे ते याच्यावर कळतंय, नियंत्रण येणार ना. होईल, मग पण ते अजून नियंत्रण थोडं. आलं की ऑटोमॅटिकली आपल्याला पण कळेल ना आपण काय करायचंय काय नाही. नाही, हे तर नियंत्रण आलंय की आपलं चुकतंय म्हणून, की आपण हा, तिथं हे मग करायला आता पाहिजे. त्याच्यात आपण सुधारणा तुम्ही कधी करणार हे तुम्ही ठरवायचं. नाही, ते आता सुद्धा आम्ही होणार पण आहे तसंच मॅडम, त्याला ठरवतोय. ठीक आहे, अजून. मला मला आल्ले मॅडमचा प्रश्न ऐकायचा आहे पण, निलिमा मॅडम. हा, बोला ना. अं, नाही मॅडम, ते कळतंय आता, पण त्याच्यावर इम्प्लिमेंट खूप करायला लागेल, अजून अजून खूप प्रॅक्टिस करायला लागेल, म्हणजे ते सुद्धा होईल ह्याची मॅडम खात्री आहे. प्रश्न विचारा ना. मॅडम प्रश्न नाही कळला. सुषमा मॅम, प्रश्नच नाही नाही, कळला तेच मला. तेच मॅडम, मला श्रद्धा मॅडम तेच सांगायचंय की आपण हे रोज दैनंदिन करतो, हो मग हो प्रपंचात राहून हे किती अवघड आहे, तर हो, त्याला आहे काय आहे. म्हणजे फक्त ध्यान करणं हेच एक आहे का आणखी काय, असं मला हा, विचारायचं. अच्छा. मॅडम हा, मला शुभांगी असं मॅम थोडंसं सांगतील. वाटतं, मॅडम शुभांगी मॅम मला तुमच्यात सांगतील. असं वाटतं अवेअरनेस. की एक मिनिट मी बोलू का? हा, मला असं वाटतं मॅडम, एक्झॅक्ट. ग्रॅटिट्यूड लिहिलं का तुम्ही? ग्रॅटिट्यूड लिहिलं की अजून त्याला मदत होती या गोष्टीला. हे जे तुम्हाला असं वाटतं ना धन्यवाद. खूप अवघड वाटतंय, जेव्हा तुम्ही हे ग्रॅटिट्यूड सकाळी उठल्या उठल्या ग्रॅटिट्यूड लिहायला बसता ना, त्यावेळेस यातल्या गोष्टी आठवतात आणि मग त्या गोष्टींना धन्यवाद किंवा माफी, जर ती फॉरगिव्हनेस आणि ग्रॅटिट्यूड जो आहे ना, ते तिथे म्हणजे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता ग्रॅटिट्यूड फॉरगिव्हनेस, तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे आपण असं नाही करायचंय, किंवा आपण हे केलेलं चुकतंय, किंवा त्याची आपल्याला माफी मागायची आहे किंवा धन्यवाद द्यायचा आहे. तर त्याच्यातनं पण खूप इम्प्रूव्ह होतं. ध्यान तर आहेच ते, पण ध्यानाबरोबर या पण गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. हो, हा ते तर मॅडम, आहे. मॅडम तेच मला म्हणायचंय की मी हे तर लगेच होतं माझ्याकडून, की मी त्यावेळेस बोलताना म्हणजे नाही, ते काही काही गोष्टी सहनच होत नाहीत, मग त्यावेळेस बोललंच जातं, मग त्यावेळेस बोलल्यानंतर पण ते मी माझ्या मनात हे करते लगेच, ग्रॅटिट्यूड आणि लगेच हे देऊन टाकते तिथल्या तिथे. पण आता म्हणजे आपण हा, ऐकलं की आपण रागवलो किंवा चिडलो तर आपल्या शरीरावर याचा परिणाम होतोय, हे पण लक्षात आलं का आपल्या? हो हो मॅडम, हो, मग तुम्ही जर ते मेडिकल सगळं क्षेत्रामध्ये नाही असल्यामुळे नाही, हो तुम्हाला त्याचं ते हो खूप जास्त प्रमाण कळेल. मॅडम तेच म्हणते, खूप कमी आलं, खूप म्हणजे अगदी 20% आलंय आता. मग झालं की 80% संपलं, म्हणजे थोडंच राहिलं तुमचं आता. हो हो मॅडम, हो, मग थँक्यू मॅडम, चांगली गोष्ट थँक्यू, आहे. खूप सुंदर पुस्तक आहे आणि त्याच्यामुळे डिस्कशन खूप, आणि श्रद्धा मॅडम खूप छान प्रश्न विचारतात. हो. थँक्यू थँक्यू. अहो, मला मला काही सुचत असतं अहो. आता ऐकता ऐकता बोलता बोलता सुचतंय. आता तुमचा प्रश्न आहे म्हणजे, आणि मी सर्वांना सांगू इच्छिते की हे प्रश्न विचारत असताना कोणाचाही माझ्याकडनं काही म्हणजे असं इन्सल्ट किंवा अपमान होऊ नये असेच मी विचारत असते प्रश्न. पण तरी सुद्धा असं माझं काय असं इंटेन्शनली कोणाला दुखवायचं किंवा काही करायचं असं मनातही नाही. पण मला ती जी क्युरिओसिटी आहे ना, ती शांत बसू देत नाही, म्हणून मी असे वेगवेगळे प्रश्न विचारत असते. तर म्हणजे काही असं कोणी असं मनाला लावून घेऊ नका. तो शब्द पुढे मागे होण्याचे चान्सेस
आहेत, कारण त्या भरामध्ये बोललं जातं की पटकन तो प्रश्न विसरायला नको. तर ते पण मी मॅडमना सर्व आधीच सांगते की थोडस म्हणजे असं काही मनावर घेऊ नका, काय अहो असे वेगळे मॅडम, वाकडे प्रश्न आले तर. आपण ध्यान मार्गात आहे, ज्ञान मार्गात आहो. हो, असं कधीच कोणाला वाटणार नाही. आणि हा. आता आपण शिकलोय की फक्त हो हो. प्रेम द्यायचं सगळ्यांना. येस येस येस. प्रेमातूनच सगळं मिळतंय आणि हो होतंय. मग हो हो हो. कशाला पाहिजे राग आणि भीत? नाही 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 नाही, तसं नाही. पण नाही. शब्द स्लिप ऑफ टंग काही वेळेला होऊ शकतं, शब्द वापरताना चूज करताना, तर ते नाही, म्हणजे मनावर घेऊ नका. आपण सगळे इंटेन्शनली मॅच्युअर्ड नसतं. लोक आहोत, सगळे साधारण येस येस. 35-40च्या पुढचे आहोत. त्याच्यामुळे सगळे हो अनुभवी हो. आहेत थोड्याफार, त्यामुळे आपल्याला असं काही वाटणार नाही. आणि मी नेहमी हा हा कॉलेजमध्ये मुलांना सांगायचे की लेक्चर संपल्यावर कुणाला शंका आहेत का? हा तर हा. जेव्हा शंका नसतात तेव्हा मी म्हणायचे 2 प्रकारच्या लोकांना शंका नसतात. एक तर सगळं कळलंय किंवा अजिबात काही कळलेलं नाही. हम्म. तर तुम्हाला प्रश्न येतात ही खूप चांगली सवय आहे आणि याचा अर्थ यू आर वर्किंग ऑन दॅट. जेव्हा आपण ओके. याची काम करत असतो तेव्हाच आपल्याला प्रश्न येतात. आपण काम करत नसतो तेव्हा आपल्या डोक्यात काही शंका येत नाही. तेव्हा ओके. तुम्ही आता आम्हाला खूप प्रश्न पडले तर आम्ही काय म्हणणार सर मॅडम? आता मी काय सांगू तुम्हाला. धन्यवाद. खूप छान मॅडम. एकदम मस्त झालं डिस्कशन, आणि सगळ्यांचे प्रश्न पण म्हणजे आपल्याला पण नॉलेज मिळतं त्याच्यातनं. हो. त्यामुळे छान वाटलं. येस. धन्यवाद. ठीक आहे. आय होप आपण आज थांबू शकतो. उद्या अजून नवीन प्रश्न घेऊन या, म्हणजे अजून जास्त मजा येईल बोलायला आपल्याला. आणि असं चर्चा करणंच अपेक्षित आहे. मंगल मॅडमनी हे व्यासपीठ यासाठीच केलंय आपल्यासाठी की आपण या पुस्तकाचं नुसतं एक जण बोलतोय आणि दुसरं ऐकतोय असं नाहीये. मग हे हम्म. काय, ते काय, मग ते कशासाठी, हे प्रश्न बरोबर. पडणं आवश्यक आहे. मॅडम, ओके. शुभांगी मॅडम, आत्मवंदन. नमस्कार. बोला. मला एक प्रश्न आहे की गुरु बिना मार्ग नाही, तर ते गुरु हवाच असतो का आपल्या जीवनामध्ये? आता गुरु शब्दाचा नेमकं तुमचं डेफिनेशन काय आहे? गुरु म्हणजे आपल्याला मार्गदर्शन देणारे, कोण? म्हणजे गुरु. म्हणजे माणूस, व्यक्ती, असं म्हणायचं तुम्हाला? अं, आध्यात्मिक गुरु, जसे की नाही मंगल नाही, गुरु मॅडमला तुम्हाला पण आपण कोणत्या गुरु, स्वरूपात हवे? मंगल मॅडमला पण आपण गुरुच्याच दृष्टीने बघू शकतो. जसं आपल्याला माहिती आहे की दत्तगुरूंनी 24 गुरु केले, बरोबर आहे? हो हो हा, हो बरोबर आहे. हो. का बरं हो केले 24 गुरु? त्यांनी त्यात काय शिकले ते? म्हणजे तुमच्या समोर आलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्ती तुम्हाला काहीतरी शिकवत असते. हो. तशा रीतीने हा तो निसर्ग पूर्ण आपला गुरुच आहे. म्हणून तो गुरुच. अंतरीच्या मागोमामध्ये तेच आहे की तुम्ही प्रत्येक गोष्टीचं शांतपणे निरीक्षण करणं आणि त्यातून काय बोध घेता येईल ते पाहणं, हे तेवढंच महत्वाचं आहे. आणि जेव्हा पुढे पुढे तुम्ही जाल तेव्हा तुमचा जो खरोखरचं गुरुतत्व जे आहे, जे कुठल्या जन्मामध्ये तुम्ही, हा माझा पर्सनल वैयक्तिक विचार आहे, मी तुम्हाला सांगते. मंगल मॅडमचा हो. मला याच्यावरती विचार माहिती नाहीये नीट क्लिअर. पण हम्म. मी स्वतः सांगेन की अनुभवाने सांगेन, म्हणजे की जेव्हा तुम्हाला खरोखर तेव्हा त्या रस्त्यावर तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला तुमचा गुरु भेटतो. बरं, गुरु ही एकच व्यक्ती असते असं नाही. जसं तुम्हाला पहिलीमध्ये एक शिक्षक असतात, तिथे तुम्ही पास झालात, मग तुम्ही दुसरीत जाता, दुसरीत दुसरे दुसरे शिक्षक असतात. तसं प्रत्येक टप्प्यावर आयुष्याच्या, आध्यात्मिक आयुष्याच्या टप्प्यावर तुम्हाला विविध लोक असे गुरु स्वरूपात भेटण्याचे चान्सेस असतात. मग आपण बरोबर आहे. जनरली लोक म्हणतात की अरे ह्याने तर किती गुरु केले, त्यांचे काय, आमचं बाई एकच गुरु असतो, हे काय धडधड करतात, याला काही अर्थ बापरे. नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्याला शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक गरजेसाठी ज्या मार्गदर्शनाची गरज आहे ते मार्गदर्शन देण्याची व्यवस्था हा निसर्ग नेहमी करत असतो. मग ते कुणाच्याही स्वरूपात येतं. आणि किती वेळ असावं, हे आपलं लर्निंग किती पटकन होणार आहे त्याच्यावर असतं. तुमचं लर्निंग पटापट तुम्ही करत असाल तर तुम्हाला पुढचा सापडतो, भेटतो ओके. वेगळ्या पद्धतीने. अच्छा अच्छा. ओके ओके. हा, म्हणजे असं पण असतं काही लोक आयुष्यभर एकच गुरु करतात, त्यालाही काही प्रॉब्लेम नाही. ते पण डेस्टाईनच आहे, ते पण सोलचंच आहे डिसिजन, जो काय तुम्ही घेतला तो. तुम्हाला कोण मार्गदर्शन करणार आहे, काय करणार आहे, तुमचं आध्यात्मिक पुढे कोण मदत करणार आहे, हे सगळं तुम्ही ठरवता, तुम्हीच ओके. मागता. आणि हे अच्छा. गुरुतत्व तुम्हाला सतत त्यांनी मार्गदर्शन करत असतं. फक्त
आपल्याला अवेअरनेस पाहिजे. हा अवेअरनेस हा हा. फार फार महत्वाचा आहे. येस. मला काय सांगितलं जातंय नेमकं, मला कशासाठी सांगितलं जातंय, आणि मग हे सातत्याने ही सत्याची पडताळणी करणं हे मोठं खऱ्या अर्थाने काम असतं. हा. येस येस. की मला हा मला काहीतरी आलाय, गोष्ट साईन आलेली आहे. त्या सिग्नलचा नेमका अर्थ काय आहे, हा हा हा. माझ्यासाठी सिग्नल आहे ना, हे कळणं हे आतूनच येतं. दुसरा ओके. तुम्हाला त्याचं उत्तर नाही देऊ शकत, ओके. कारण ते कस्टमाइज असतं, तुमच्यासाठी असतं ते. ओके. मग ती मस्त. वेगळी सूचक स्वप्न असू शकतात, ध्यानात काही ओके. गोष्टी दिसतात, पण हा. त्याचा अर्थ तुम्हालाच उमगतो, दुसऱ्या कोणाला नाही सांगतायत, कारण की ओके. प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो. हा. तर त्याचा अर्थ तो वेगळा सांगू शकतो. बर बर बर. ओके. खूप आय छान थिंक मॅडम. उत्तर मिळालं तुम्हाला. छान मॅडम मॅडम. तुम्ही आम्हाला ना असं दर महिन्याला 8-8 दिवस येऊन आम्हाला ह्याच्यामध्ये म्हणजे पुस्तक तर घ्याच वेगवेगळी, पण असे आमचे प्रश्न जे आहेत ना जनरल, त्याचं पण असं ग्रुपवर येऊन तुम्ही असं येत जा, म्हणजे महिन्यात केव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा. मंगल मॅडमला विचारा. हा पण पुस्तकं असं आता मला म्हणजे मी असे बरेच सांगते, पण बऱ्यापैकी तुमच्याकडे झाली आहेत बरीचशी पुस्तकं, हा हा. कारण की मंगल मॅडम हे आमचं झालंय, ते आमचं झालंय. अच्छा. हा हा हा. त्याच्यामुळे असं बघूयात कसं कसं होतंय हा पुढे. हा. चालेल. मॅडम छान वाटतं तुमच्याकडून म्हणजे. रिपीट आवडेल ऐकायला पुस्तकं हा. तुमच्या आवडीची. एक्झॅक्टली. तुमच्या बरोबर आहे. पण चॉईसची ती तुमची पुस्तकं तुमच्या झालेली असतात ना काही काही पुस्तकं, त्याच्यामुळे मी मग नाही मंगल मॅडम. आता नाही, आमच्या आपला जो एक ग्रुप आहे ह्याचा 35-40 जणांचा, त्याच्यासाठी अजून आध्यात्मिक प्रगती सर्वांचीच व्हावी याच्यासाठी तुम्हाला जे पुस्तकं आवडीची वाटतील ती मंगल मॅडमशी चर्चा करून आपण करू शकतो, म्हणजे अशी हो वेगवेगळी हो, पुस्तकं. नाही नाही, त्या तर नेहमीच माझ्या मागे लागतात. पण काय होतं, माझं मध्ये 3 वर्ष तर माझं पेंटिंगनी मला खूपच खूपच ते जरा वेळच लागलेलं होतं, आहे म्हणजे हा अजूनही. हा हा तर हा. त्याच्यामुळे ते मला थोडंसं स्वार्थापोटी मी ते सोडत नाही. ओके. आणि सीतायणचं मी तर तुम्हाला तो एक आहे ना आपल्याकडे, 2 मिनिटं बोलू शकते ना मी अजून. हो हो मॅडम. हो मॅडम हा. बोला. बोला बोला तर जसं आता बोला. आपण सांगितलं ना, की जसं संकेत येतात, असं आपण शब्द बोललो ना आता, की हा 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 आतून कसं कळतं, तसं एक हा उदाहरण हा. मी तुम्हाला सांगते. हम्म. कारण 3 वर्षापूर्वी मला ध्यानामध्ये सीतायण हा शब्द दिसला, सीतायण हा शब्द दिसला. हा ओके. शब्द मी कुठेही वाचला नव्हता, कुठेही ऐकला नव्हता. हम्म. आणि त्याच वेळामध्ये साधारण त्या 8-10 दिवसाच्या काळामध्ये, म्हणजे मी साधारण कोविड पासून ना स्वतःची चित्र काढायला लागले होते, वेगळी चित्र मी ओके. काढायची. हम्म. पण साधारण 2022ला मे महिन्याच्या सुमाराला मला एक विशिष्ट ध्यानामध्ये एक विशिष्ट चित्रशैली दिसायची, वेगळ्या ओके. प्रकारची चित्र. ती चित्र मी हम्म. अजूनही प्रत्यक्ष कोणी काढलेली पाहिलेली नाहीत, इतकी अप्रतिम चित्र मला हो. ध्यानात आणि स्वप्नात दिसायची. स्वप्नात म्हणण्याच्या ध्यानात दिसायची, आणि हम्म. विशेषतः अंघोळ करताना दिसायची. हे जर मी हो. मंगल मॅडमची पण बोलली आहे. तर अंघोळ करताना मला प्रचंड भारी गोष्टी दिसायला लागल्या, अशा अतिशय सुंदर सुंदर चित्र ही मला दिसायला लागली समोर. आणि सीतायण शब्द दिसल्या क्षणी संध्याकाळी एका व्यक्तीचा, मला खूप जुने आमचे मित्र होते, ते फॅमिली फ्रेंड, त्यांचा सहज फोन आला खूप महिन्यांनी. मग ते हम्म. माझे मिस्टर म्हणले, काय चाललंय, कसं चाललंय, आपण विचारतो तसं. तर माझ्या मिस्टरांमध्ये, तुमच्या मिसेस काय करतात सध्या, म्हणजे त्या पण मला पर्सनली ओळखतात. तर ते म्हणले की ती आता सध्या चित्र काढते कुठली तरी. मग ते म्हणले, कसले चित्र काढला, मग ते म्हणले तुम्हीच बोला. मग मी त्यांना सांगितलं, मला ना सध्या मधुबनी मिथिला पेंटिंग फार आवडतं, ते मी सध्या काढतीये. तर ते म्हणले, मिथिला पेंटिंग काय असतं. तर मी त्यांना म्हणाले की सीता आणि श्रीरामाचं जेव्हा लग्न झालं, तेव्हा ते चित्र, तेव्हा जनक राजाने सांगितलं की आपण सगळी नगरी सजवूयात, आणि हम्म. त्यावेळेला आपण मग भिंतीवरती तुम्हाला काय करता येईल ते करू शकता. तर त्या अर्थी हे आता किती 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा आता तर कलर्स असे काही नव्हते. मग लोकांनी काय केलं, फळांचा किंवा नाही, फुलांचा, पानांचा असा रस काढून तो जो रंग निघतो, त्या हम्म. रंगाचा वापर करून, आणि काड्यांनी, झाडांच्या काड्या असतात, हम्म. त्या काड्यांनी चित्र काढली भिंतींवरती. आणि हम्म. ती जी शैली आली ती म्हणतात मिथिला, कारण ते मिथिला नगरीमध्ये होतं, म्हणून मिथिला शैली ओके. असं त्याचं अच्छा. आलं. सो हा एरिया जो आहे तो बिहार आणि नेपाळच्या म्हणजे त्याच्या आसपासचा तो भाग आहे. तर हम्म. त्याच्यानंतर ही म्हणजे 7-8 हजार वर्षापासूनची ही परंपरा ही आतापर्यंत चालत आलेली आहे, आणि ती मला हम्म.
हे मी त्यांना सांगत होते. तर ते म्हणले, तुम्ही सीतायण पुस्तक वाचलं का? मी म्हणलं, सीतायण नावाचं पुस्तक आहे? तर ते म्हणलं, हो, हे पुस्तक आहे. आणि मग त्या पुस्तकाचं त्यांनी सांगितलं की देना मारिया म्हणून एक अ, कॅनडात राहणाऱ्या बाई आहेत, त्यांना ध्यानामध्ये त्यांचे 2 जन्म दिसले, जे सीतामाई बरोबर होते. आणि त्यात त्यांनी सगळं ते लिहून काढलं. आणि त्या पुस्तकाचं इंग्लिशमध्ये नाव आहे काय, अनटोल्ड स्टोरीज ऑफ सीता. आणि त्याचं मराठीमध्ये भाषांतर केलंय, वेगवेगळ्या भाषांपर्यंत केलेलं आहे भारतीय. तर मराठी आहे ते सीतायण आहे. मग त्यांनी मला त्यांचे जे ट्रान्सलेट ज्यांनी केलं त्यांचं नाव नाही, ते म्हणजे त्यांचं नाव हे आहे. तर मी म्हटलं, अरे मला आवडेल ते पुस्तक बघायला काय आहे ते वगैरे. हे इथपर्यंत तेव्हा मी पुण्यात नव्हते राहत. मी त्यावेळेस 2-3 महिने माझ्या मुलाकडे होते अहमदाबादमध्ये. आणि मग नंतर मी माझी चित्र ती कशी काढायला लागले आणि मग मला अशी प्रेरणा झाली खरं सांगायचं तर. जो मागे तुम्हाला फोटो दिसतो त्यांच्याकडून, की हे मी काही डिस्क्लेमर आहे, म्हणजे असं नाही की मला बाबाजी म्हटले, असं काही नाही. हे अंतःप्रेरणाच म्हणू शकतो आपण, की ही चित्र शिकतो. आणि मग मला एका व्यक्तीचा कनेक्शन त्यावेळेस झालं. आणि ते नेमके नॅशनल अवॉर्डी, म्हणजे भारताचा सर्वोच्च बक्षीस पुरस्कार मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार मधुबनी पेंटिंग मध्ये, अशा व्यक्ती मला 2-3 त्यावेळेला त्यांचे कॉन्टॅक्ट झाले. आणि मग त्याच्याकडून त्यांनी ते काही क्लासेस घेत होते, ते मी क्लासेस ऑनलाईन बघितले. आणि त्या प्रेरणेतून मी ही चित्र काढायला लागली. त्यातले 90% चित्र माझ्याकडून आपोआप या 2 वर्षामध्ये राम आणि सीतेबद्दलचीच झाली. आणि जेव्हा मी पुण्याला परत आले, तेव्हा मग मला ते झूम मीटिंगचा मला एक लिंक मिळाली त्या व्यक्तीकडून. आणि त्यांनी जोशी सरांची तेव्हा इंटरव्ह्यू चालू होता. तर मग त्या चॅटमध्ये मी दिलं, मला यांचा कॉन्टॅक्ट नंबर हवाय. मग त्यांनी तो कॉन्टॅक्ट नंबर दिला. आणि मग मी 15 ऑगस्टला माझ्या मिस्टरांना सांगितलं, तेव्हा मी जुलैपर्यंत आलो. म्हटलं की मला असं वाटतं की मला वाढदिवसाला मला ही गिफ्ट पाहिजे तुझ्याकडून, असं माझ्या नवऱ्याला मी सांगितलं. आणि मग ते त्यांच्याकडे गेले विकत घ्यायला पुस्तक. आणि जेव्हा ते पुस्तक घ्यायला गेले तेव्हा हे अनोळखीच होते एकमेकांना. पण जोशी सर म्हणाले की मला का ते माहित नाही, पण मला हे पुस्तक गिफ्ट द्यावंसं वाटतं. आणि मला ते पुस्तक गिफ्ट म्हणून त्यांनी दिलं. आता विचार करा, तेव्हा मला असा भाव आला की जे काही गुरुतत्व आहे या आकाशामध्ये किंवा ज्या विश्वामध्ये, त्या गुरुतत्वाने दिलेलं सगळ्यात बेस्ट गिफ्ट माझ्या आयुष्यात त्या दिवशी मला मिळालं. आणि ते पुस्तक मला इतकं भावलं. आणि त्याच्यानंतर 1 वर्षानंतर जोशी सरांकडून असा ऑफर आली माझ्याकडे, की मॅडम या सीतायणवर आधारित असलेली चित्र तुम्ही काढून द्याल का? तेव्हा मग त्यातली काही चित्र तयार होती आपोआपच 10-12. पण नंतर थोडंसं प्लॅनिंग केलं आम्ही, कुठली चित्र अजून हवी आहेत वगैरे, आणि त्याची उरलेली बनवली. आणि मग तेव्हा जोशी मॅडमनी देना मॅडमला विचारलं की आम्हाला पुढचा आवृत्ती छापायला परवानगी द्याल का? तेव्हा कारण की पत्रे सर गेले होते, त्याच्यामुळे त्यांनी ती परवानगी नाही दिली सुरुवातीला. मग त्या जेव्हा भारतात येणार होत्या जानेवारीमध्ये, त्या आल्या होत्या, तेव्हा जोशी सर माझी 4-5 पेंटिंग घेऊन त्यांच्याकडे गेले मुंबईला दाखवायला. ती चित्र पाहिल्यानंतर देना मॅडमनी मला डायरेक्टली तिथून व्हिडिओ कॉल केला. आणि तेव्हा नेमकी माझ्या हातात काही चित्र मी बनवत होते ते होतं. आणि त्यांनी ते पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या पुस्तकात ही चित्र घ्या. आणि आता ती चित्रांचं पुस्तक, म्हणजे सीतायणची पुढची आवृत्ती येते, त्याच्यामध्ये माझी 16 चित्र असणार आहेत. आणि जे आता या वा, महिन्यात मस्त. पुढच्या महिन्यात येणार आहेत. आणि गंमत पहा की देना मारियमनी सुद्धा क्रियायोग केलाय, म्हणजे त्या पण ओ, बाबाजींच्याच कनेक्टेड आहेत. म्हणजे हे हो, कसं हो. गणित आहे की हे सगळं बरोबर. करवून घेतलं गेलं असं मला वाटतं. आता हे सायन्स आहेत, पण ह्या इमेजेस नाही कळत. ओके. हा 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 प्रवास 3 वर्षाचा झालाय, हा प्रवास आता आपण म्हणू. राईट. आय डोंट नो, बट आय थिंक हे छान गोष्ट काहीतरी आहे. आणि ते करताना असं वाटत होतं की ही ऊर्जा, जसं काल मंगल मॅडम म्हणत होत्या की माझ्या मुलाच्या बाबतीत चित्र काढताना एखादी व्यक्ती नृत्य करते तेव्हा पण एनर्जी देत असते दुसऱ्यांना. तसं चित्र जेव्हा मी काढत होते, जेव्हा मला म्हणजे मी अतिशयोक्ती नाही करत, चित्र काढत बघा, मी कधी शिकले नाहीये. 2 वर्षात एवढी मोठी चित्र होणं शक्य असं वाटत नाही मला कुणाचं. आणि ती चित्र आणि ऑनलाईन समोर बसून कोणी शिकवत नाहीये. आणि ती चित्र काढल्यानंतर मला
आपण आपण फिल्टर काढतो बघा, तुम्ही फोटो काढता तेव्हा त्याला काही फिल्टर पण लावता, काही कमी जास्त फोकस किंवा काय असेल, ब्राईट करायचं असेल किंवा काय. तर मला हा नेहमीचा अनुभव आहे की चित्र झाल्यानंतर 5-10 मिनिटांनंतर जेव्हा मी परत त्या चित्राकडे बघते, तेव्हा ते चित्र अजून जास्त चांगलं झालेलं असतं. त्याचं अजून काहीतरी फिनिशिंग म्हणतो ना आपण, ते फिनिशिंग 10 मिनिटांनी किंवा 5 मिनिटांनी मला ते दिसतं. आणि हे क्लिअर कळतं की हे माझं ओरिजिनल चित्र नाहीये. म्हणजे आता जर मला कोणी सांगितलं की मला असं चित्र काढून दे, तर मला नाही वाटत मी ते काढू शकेल. तर हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. त्याला कोणी चॅलेंज पण करू शकतं की हा काही काही फेकते बाई म्हणू शकतात. पण हा जसं चाफेकर मॅडम तुम्हाला सांगतेय आहात ना, हो आहे 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 ना आहे हा, तर हा आहे. प्रत्येकाचा आपला रस्ता आहे, हा, आपला जाणीव आहे आणि ती आपली आपल्यालाच कळते. आणि हा, हा, हे पटवून द्यायची मला काही गरज नाही की बघा माझ्याकडून ते कसं झालं आणि बघा हा, ते हा. कसं कसं मला त्यांनी सांगितलं आणि हे त्यांच्यामुळेच झालं. मला हे पण प्रूव्ह करायचं ओके. नाहीये. हा 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 हे बरोबर. झालंय. हा पण लॉजिकल थिंकिंग मध्ये हे आहे की हे असं जसं चित्र मी परत नाही करू शकत. बरोबर. हे मात्र नक्की आहे. त्याची राईट. रंगसंगतीचा शेड वेगळी येऊ शकते, त्याचं हा सगळं वेगळं येऊ शकतं, मला बरोबर. माहित नाही. हा पण ही चित्र काढल्यानंतर मला त्या चित्रामध्ये एनर्जी खूप जाणवते. म्हणजे ही ओके एनर्जी ओके. लोकांपर्यंत पोचते असं मला वाटतं. म्हणजे हा एक माध्यम आहे चित्र, ही ती एनर्जी लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम, असं मला जे जाणवलं ते हे आहे. ओके. हा हा ते तुम्ही अच्छा. तुम्ही पण एनर्जी द्यायचंच काम करताय ना, हो, निसर्गाला, वातावरणाला, परिसराला बरोबर. जे आहे. हा, ती एनर्जी तुम्ही फास्ट सगळीकडं हे हो, करताय. म्हणजे आता ही शेकडो बरोबर आहे. लोक ही पुस्तक जेव्हा म्हणजे वाचतील किंवा बघतील, म्हणजे एका फॅमिलीत एक हम्म. पुस्तक गेलं तरी 4 लोक जरी बघितलं तर ती एनर्जी त्यांच्यापर्यंत पण पोचतेच आहे ना हो, अजून, असं. बरोबर. असं. आणि आणि त्या तुमचं आहे ते पुस्तकातच छान, मुळात अप्रतिमच आहे सगळं. म्हणजे तसं मंगल आम्ही जे मॅडमच्या पिरामिडमध्ये पहिल्यापासून पण बघतोय ते अप्रतिमच आहे. शब्द नाही त्याच्या पुढं. किंवा मंगल मॅडमच्या पिरामिडमध्ये पण जेव्हा मी एकदा गेले होते तेव्हा पण मला ते जे काय तिथे हो. दिसलं, कार्तिक स्वामी किंवा असं काही, तेव्हा मला ते जाणवलं की इथं एक चित्र द्यायचंय मला. सो मग नंतर मी ते चित्र काढून त्यांना ते दिलं. हो मॅडम तुम्ही आला होता, आहेत ते मी पहिला लावलेले. पहिला केला होता आपण हो, शिवसर्वोदय काय शास्त्राचा पहिला क्लास केला तेव्हा आला होता. मी आले होते तेव्हा, मला नाही आठवत. पिरामिडला. अच्छा, पिरामिडला मी एकदा आली, मला माहिती म्हणजे आहे. अगदीच तिला जेव्हा मी खूप केव्हा माझी कुठे ते हा त्यावेळेला मी पण होते. आम्ही खाली काहीतरी लेक्चरला बसलो होतो आणि मॅडम हो, तुम्हाला तुम्ही म्हणलं की खाली तुम्ही अशी वरती वरती जाऊन ध्यानाला ध्यानाला बसले बसला तरी होते, चालेल बरोबर आहे. पिरामिडला. येस, जिथे जिथे सगळी चित्र वगैरे आहेत बघा, म्हणजे त्यांचे ते हो हो मोरपीस आणि ते सगळे आता त्यांनी नंतर केली कलर वगैरे. तर मॅम म्हणलं तुम्ही वर जाऊन बसला चालेल, आम्ही खाली होतो सगळे आणि तुम्ही वरती जाऊन. त्यावेळेला हो तुमची पण ओळख नव्हती आपली, पण तेव्हा ते फर्स्ट इंटरॅक्शन होती आपली. हो, ते बरोबर आहे, शास्त्राचा नव्हता, तो बरोबर. शास्त्राचा क्लास नव्हता त्यावेळेस, फंक्शनच होतं वेगळं काहीतरी. हा हा, हा काही ते हा होतं. जे काय म्हणजे पण आता म्हणजे मला पण सांगायची गोष्ट अशी मलाही की आठवत नाही नीट, हा तेव्हा हा भेटले होते. पण सांगायची हा गोष्ट अशी की ही प्रत्येकाला ही अशा खुणा मिळतात. हे सांगायची गोष्ट अच्छा. होती की हा प्रत्येकाला हा हा या खुणा मिळतात, आतून कळतात, पण त्याला ते समजायला वेळ लागतो. तुम्हाला लगेच आत्ता हा घडलं आत्ताच कळलंय असं कधी कधी होत बरोबर. नाही. त्याला तुम्हाला हम्म. मागोवा, मग तो शब्दाचा अर्थ किती परफेक्ट, म्हणजे तो शब्द जे वापरले त्या पुस्तकात अंतरीचा हो मागोवा घेतोय आपण, लगेच दिसत नाहीये हे झाड हे पक्षी नाही. हम्म. पुढे गेल्यानंतर आपण जेव्हा त्याचं बघतो तेव्हा कळतं की अरे बरोबर. इथे हे असं होतं, ती खूण तशी होती, तो मैलाचा दगड असा होता, त्याच्यावर हे असं लिहिलं होतं आणि या मागच्या आणि आताच्या दगडाचा कनेक्शन बरोबर. हे असं आहे, हे कळतं. येस. आणि हा आपला आपला अभ्यास आहे, तो तुम्हाला कुणाला राईट. एक्सप्लेनेशन नाही करतायत आणि कोणी हम्म आपलं हम्म समजून पण घेऊ शकत नाही. आणि हम्म. त्यातला जो समजण्याचा जो आनंद आहे, ते इंटरप्रिटेशन आहे, ती जर्नी आहे आपली. ओके. आणि त्या परफेक्ट. जर्नीला कुठलाच दुसरा आनंदाचा तुम्ही येस. म्हणजे नाहीच देऊ शकत शब्द, की खरंय हा खरंय. जो आनंद जो मिळतो. आणि खरं पाहिलं तर हे समजायला एक सेकंद पण लागत नाही, पण ही जर्नी करायला अनेक वर्ष लागतात. आणि मग हम्म. त्या अनेक वर्षांच्या जर्नीचा अर्थ आपल्याला हो एका क्षणात व्हेरी कळतो, ट्रू. एका क्षणात.
आणि ते रिअलायझेशन आहे. तो आणि आणि तो आनंद एनलायटनमेंट खरंय. कधी वेगळा. एकदाच नाही होत आहे, ते सारखं सारखं हो, होत असतं. पहिलीत पास झाला पेढे वाटले, दुसरीत पण पास झालं तरी पेढे वाटतो, आणि पीएचडी झाल्यानंतर सुद्धा आपण पेढे अच्छा. वाटतो, तेव्हा पण आनंदच होतो. तो एनलायटनमेंट ही अंतिम नाही आहे, हे सातत्याने सापडत जातं आपलं पुढे 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 पुढे. तो रिअल आनंद सापडतो. येस येस. येस, करेक्ट. हा मॅडम, तेच मला तेच सांगा, तुमची पेंटिंग मी पण पाहिली आहेत. हॅलो. हा मॅडम, तुमची पेंटिंग्स मी पण पाहिली आहेत. म्हणजे त्या पेंटिंग्स वरूनच कळतं की तुमची कुंडलिनी जागृत आहे, कळतंय त्या पेंटिंग्स वरून. मी पाहिलंय, त्याच्यामुळे मला अरे माहितीये देवा. की तुम्ही केवढं बारकाईने ते काढता. इतक्या हो. बारकाईने तुम्ही काढता ते की तुम्ही केवढ्या, म्हणजे ध्यानातही आपण तेवढं कॉन्सन्ट्रेट होत नाही की तेवढं कॉन्सन्ट्रेशन तिथं जातं आपलं. आणि एखादं नंतर मला क्रिएटिव्ह असं वर्क करतो कळलं आपण. की हा ते चित्र जी मी काढली ना, ती मी दुपारी 2-2:30ला बसायची, ती रात्री 12-1-2ला उठायची. कॅन यू इमॅजिन? बापरे. म्हणजे 12-12 तास, 10-10 तास, 8-8 तास बसून अशी एका जागेवरती. आणि मग मला लोकांनी जेव्हा विचारलं तेव्हा मला ते रिअलाइज झालं, तुमची कंबर नाही दुखत, तुमची मान नाही दुखत, तुमचा हात नाही दुखत. पण हे जसं म्हणतो ना की ती ऊर्जा करून घेते, आपण फक्त माध्यम असतो त्या ठिकाणी. तर मला हे म्हणजे कधीच दुखलं नाही कुठली गोष्ट इतक्या. आणि मी खाली बसून करते, मी तर उभं राहून वगैरे नाही करत. हा तर मॅडम, तेच खाली मला मांडी घालून म्हणायचं होतं. करते, खाली मांडी घालून करते ती चित्र मी काढते. बापरे. सो ते म्हणूनच म्हणते की ते ऊर्जातनीच करून घेतलंय माझ्याकडून, मी फक्त माध्यम होते ते सगळं करण्याचं. हा म्हणजे तेच ना हो मॅडम, हे मॅडम, क्रिएटिव्ह वर्क एवढं आपण एवढं म्हणजे की त्यावेळेस ना मी रांगोळी क्लासेस वगैरे केले ना मॅडम, म्हणजे त्यावेळेस मला रांगोळी काढायला फार प्रचंड आवडते. म्हणजे मी इतकी मग्न होऊन जायची की मी रांगोळी क्लासला गेले की माझा मूड इतका छान व्हायचा की मला खूप आवडायचं. म्हणजे मी सगळं विसरून जायची त्यावेळेस. म्हणजे तुम्ही पेंटिंग करताना म्हणजे तुमचं काय होत असेल हे मी अनुभवू शकते की तुम्ही देहभान हरपून ते म्हणजे ते त्यावेळेस करता, आणि त्यावेळेस ते पेंटिंग पूर्ण असं पूर्ण होतं. हो, त्यावेळेस जो आनंद मिळतो तेच तर कुंडलिनी जागृत. अजून काय आहे मॅडम? म्हणजे बरोबर आहे. बरोबर आहे ना. चला, खूप झालं, सगळ्या लोकांना तेच. कामं करायची आहेत, आपले आपले स्वयंपाक पाणी, चहा पाणी. मला चहा आरामात मिळालेला आहे इथे, सेवा केल्याचा मेवा मिळालाय मला. येस. आम्हाला पण धन्यवाद मॅडम, मिळालं. उद्या धन्यवाद. 4 वाजता भेटू मॅडम. असेच येस, प्रश्न घेऊन येईन उद्या मी. नक्की असेच नक्की वेगवेगळे प्रश्न घेऊन येईल. या. पण वेळेत या, 4ला 2-3 येस. मिनिटं कमी असताना सगळ्यांनी जॉईन झाला तर जास्त छान होईल. ओके 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 मॅम, शुअर. ओके, या थँक्यू. बाय. या धन्यवाद बाय. धन्यवाद थँक धन्यवाद. यू. धन्यवाद थँक्यू, मॅडम. धन्यवाद, धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद, थँक्यू, धन्यवाद मॅडम. धन्यवाद.